सर्व मंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाव बलहारी गुरु आपने गोविंद दियो बताव। या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये चराचरामध्ये व्यापून उरलेल्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करून महाराष्ट्राच्या मातीला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती अर्पण करणाऱ्या आणि स्वराज्याचा संकल्प करणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि आई वडिलांनी पाहिलेलं देखणं स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ज्या सुपुत्रानं अहोरात्र प्रयत्न केले। खरं तर 33 कोटी देवांची हजारो मंदिरं असतीलही, परंतु ज्या देवाची मंदिरं कमी, परंतु इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये देवापेक्षा ज्यांचं आढळ स्थान आहे ते आपणा सर्वांचं आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, या संत उक्तीप्रमाणे बापाने सुरू केलेला राज्यकारभार हा पुढे अव्याहतपणे वाढला पाहिजे, तो वाढवून दाखवला पाहिजे, याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, खरं तर जगावं कसं असं सांगणारे अनेक योद्धे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पटलावर होऊन गेले। मृत्यू ही जगातली सगळ्यात अप्रिय गोष्ट आहे। तुम्ही काय, मी काय, समोर बसलेला माणूस काय किंवा घरी बसलेला माणूस काय, मरण यावं असं कोणालाच वाटत नाही। म्हणजे माणसाला मरणाची भीती आहे, ही वस्तुस्थिती आहे। 95 वर्षाचा म्हातारासुद्धा हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टरला म्हणतंय चांगल्या गोळ्या दे, 5 काढायचेत। आता 5 वर्ष काढून तो काय दिवे लावणार आहे माहीत नाही, परंतु मृत्यू यावा असं कोणालाही वाटत नाही। मृत्यूच्या समोर सगळेजण शरण जातात साहेब, मृत्यूच्या समोर सगळेजण गुडघे टेकतात, पण स्वतःच्या कर्तृत्वानं स्वतःचे डोळे फुटले तरी मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून त्या मृत्यूला स्वतःच्या समोर शरण आणणारे आणि स्वराज्याचा अंगार धगधगता ठेवणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आरक्षणाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते राजर्षी शाहू महाराज। ही शिक्षणाची गंगा वाढली पाहिजे, इथले लोक शिकली पाहिजेत म्हणून शिक्षणाला महत्त्व देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचं मला स्मरण होतं आहे। आणि साहेब, या कार्यक्रमाच्या प्रसंगी इथं येत असताना या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणाऱ्या ज्या ताई आहेत त्या ताईंचं त्यांनी माझं इतकं कौतुक केलं, मी भारावून गेलो। त्यानंतर विचार मंचावर आल्याच्या नंतर या माझ्या 4-5 माय मावल्या मला इथं दिसत आहेत। आदरणीय साहेब बोलत होते तेव्हा साहेबांनी सांगितलं, आम्ही दरवर्षी आमच्या या भागामध्ये पहिल्या येणाऱ्या मुलाला नाही तर मुलीला स्कूटी देतो आणि त्या मुलीचा स्कूटी नाही तर आम्ही तिला पैशाच्या स्वरूपात मदत करतो। ही सगळी भूमिका माझ्या डोळ्यासमोरून जात असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बघा ना, एक काळ असा होता ज्या काळामध्ये इथं स्टेजवर येऊन बोलणं सोडा, त्यांना कुठंच बोलण्याची अनुमती नव्हती, बाजारात बोलण्याची अनुमती नव्हती, दारात बोलण्याची अनुमती नव्हती, सोडा हो घरात सुद्धा बोलण्याची अनुमती नव्हती। एक शायर फार सुंदर बोलतो कि बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप। म्हणजे बाल्य, तारुण्य आणि वृद्ध या तिन्ही काळामध्ये जेव्हा यांचा आवाज दाबला गेला तेव्हा तो आवाज बुलंद झाला पाहिजे, इतका बुलंद झाला पाहिजे की ती घरातली नाही मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण झाली पाहिजे। ही जी भूमिका महाराष्ट्राच्या मातीमध्ये वाढते आहे, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी स्वतःचं अस्तित्व निर्माण करते आहे। ॲटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत, आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत, अंगणवाडी शिक्षिकापासून शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत, सोडा हो घरातलं मिक्सर दुरुस्त करणारी स्त्री आज चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेमध्ये सहभागी होते। याचं सर्वस्वी श्रेय जर कोणाला जात असेल तर आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुल्यांना जातं। त्यांचंही स्मरण मला या निमित्तानं होतं आहे। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यांनी मला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं, आदरणीय साहेबांची भाषणं यूट्यूबवर मी नेहमी ऐकत असतो साहेब, मला ऐकण्याचा फार छंद आहे, कारण चांगली भाषणं आपण ऐकली पाहिजेत। खरं तर साहेबांचं नाव गुलाब आहे, पण साहेब बोलायला लागल्याच्या नंतर अंगार त्यांच्या मुखातून येतात आणि महाराष्ट्र पेटून उठतो, हे आपण सगळ्यांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे। साहेबांची सगळी पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे, म्हणजे साहेबांचा संघर्ष आपल्याला माहिती आहे। खरं तर एका सर्वसामान्य घरातला माणूस हा मंत्रिपदापर्यंत जाण्याची ही किमया ज्यांच्यामुळं आली, ज्यांनी आपल्याला एक मताचा अधिकार दिला। तुमच्या इथं मी पहिल्यांदा आलो आहे, इथं कोण श्रीमंत आहे कोण गरीब आहे मला माहीत नाही,
पण सगळ्यांच्या बाबतीत एक श्रीमंती मात्र सारखीच आहे. इथला गरिबातला गरीब माणूस आणि इथला श्रीमंतातला श्रीमंत माणूस एकच मत देऊ शकतो असा एकमताचा अधिकार देणारे बोधिसत्व बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंही स्मरण या निमित्तानं मला होतं आहे. 2 दिवसापूर्वी ज्यांचा स्मृतिदिन आपण सगळ्यांनी साजरा केला ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचंही स्मरण करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जग बदल घालून निघाव सांगून गेले मला भीमराव ही भूमिका ज्यांनी मांडली. दिवसभर गावची घाण साफ करून रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण ज्यांनी साफ केली ते राष्ट्रसंत गाडगे महाराज. चल चल भैया करे सफाई कूड़ा कचरा साफ करे. आदरणीय साहेब स्वच्छता मंत्री आहेत आणि 2018ला मी स्वच्छतेचा महाराष्ट्राचा स्वच्छता दूत म्हणून काम पाहत होतो की चल चल भैया करे सफाई कूड़ा कचरा साफ करे. बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे. या शब्दात ग्रामगीतेच्या माध्यमातून ज्यांनी समाज प्रबोधन केलं. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तिथली माती स्वतःच्या कपाळाला लावून आपण स्वतःला पुण्यवान आणि भाग्यवान समजतो. पण तू नुसतंच कशाला फिरतं तुझं गावच आहे की तीर्थ या शब्दामध्ये ज्यांनी प्रबोधन केलं ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचंही स्मरण मला होतं आहे. आज गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे. मी भाषणाला उभा राहिलो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की टाळ्या आपसूक वाजल्या. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या जगण्याचा प्राण आहेत. तुमच्या माझ्या जगण्याचा श्वास आहेत. जगातली सगळ्यात मोठी प्रेरणा जर कुठली असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांची आहे हे मला ज्ञात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण टाळ्या वाजवू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की जय म्हणू शकतो. घरामध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा लावू शकतो. एखाद्या चौकामध्ये पुतळा बसवू शकतो. जयंती आली की बॅनर लावू शकतो. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावासाठी शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांती झाली मी तुमच्या समोर ती ठेवू इच्छितो. गोरगरीब जनतेची आणि गरीबातल्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणून सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एका महाविद्यालयाचं आणि वसतिगृहाचं बांधकाम सुरू करण्यात आलं. बांधकामाचा पाया रचला गेला. खांब उभे राहिले आणि पैसे कमी पडले तेव्हा एका खाजगी सावकाराकडे पैशाची मागणी करण्यासाठी एक महात्मा जातो आणि सावकार विचारतो काय कशासाठी पैसे हवे आहेत. सांगितलं जातं असं असं बांधकाम आहे त्याच्यासाठी पैसे हवे आहेत. कोणाच्या नावानं बांधकाम करताय? शिवाजी महाराजांच्या नावानं करताय. सावकाराच्या मनातला स्वार्थ पोटात राहिला नाही तो ओठात आला. सावकार बोलायला लागतो मी लागेल तेवढा पैसा देतो. सगळं बांधकाम सगळं मी करतो. फक्त एक काम करा गड्या माझ्या बापाचं नाव देता येतं का बघा. महात्मा कडाडून सांगतो एखाद्या वेळेला हा भाऊराव स्वतःच्या बापाच्या नावाला धक्का लावेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कदापिही धक्का लागू देणार नाही. असे शिक्षण सम्राट शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचंही स्मरण मला या निमित्तानं होतं आहे. ज्या ज्या महामानवांनी ज्या महामातांनी ज्या संत पुरुषांनी तुमच्या माझ्या आयुष्याचा सुगंधित व्हावं म्हणून स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं ना त्या तमाम महामाता त्या तमाम संत पुरुषांना मी अविनाश अशोक भारती आपणा सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असणारी महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ ज्यांना खरंच फायर ब्रँड असा नेता म्हणून सगळीकडे ओळखलं जातं ते सन्माननीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्यामुळं आपल्यासमोर येण्याचा योग आहे. खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि माणसाच्या आयुष्यातला पहिला गुरु हा त्याचा बाप असतो त्याची आई असते आणि आपल्या वडिलांनी निर्माण केलेलं अस्तित्व ते आपणही अबाधित ठेवलं पाहिजे आणि आपल्यालाही ते वाढवता आलं पाहिजे. याच्यासाठी जे अथक प्रयत्न करतायत ते श्री प्रतापराव गुलाबरावजी पाटील साहेब श्री विक्रमदादा गुलाबरावजी पाटील साहेब भाऊसो गुलाबरावजी पाटील फाउंडेशन या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी विचारमंचावर उपस्थित असणारी सर्व राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी धार्मिक सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर विचारमंचाच्या समोर उपस्थित असणारे सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक सर्वच उपस्थित मान्यवर या सर्वांचं स्वागत करून खरं तर हा गुणगौरव सोहळा आहे साहेब आणि मला आनंद वाटला की आपण आपल्या गुरूंचा सन्मान कार्यक्रमाच्या प्रारंभी केला. त्यांचा सन्मान करत असताना त्यांच्या पायाला स्पर्श करत असताना एक भूमिका माझ्या डोळ्यासमोरून गेली. आदरणीय ताई आता सूत्रसंचलन करत असताना बोलत होत्या की गुरूंचा सन्मान
सगळेजणच राखतील असं सांगता येत नाही. आणि गुरूंचा सन्मान कोण राखतो तर जे विद्यार्थी त्यांनी घडवलेले असतात ते त्यांचा सन्मान राखतात. खरं तर गुरुची भूमिका अशी आहे, गुरु सगळ्यांना सारखंच घडवत असतात, फक्त घेणाऱ्याची कुवत ही त्याच्यावर डिपेंड असते. आणि ज्याला गुरुचं महत्त्व कळतं तो माणूस जगातल्या कितीही मोठ्या उच्च पदावर गेला तरी तो गुरु आल्याच्या नंतर नतमस्तक होत असतो. याची अनुभूती आपणा सर्वांना या काही क्षणापूर्वी इथं आली. म्हणून साहेब, तुम्ही गुरूंचा सन्मान या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं केला. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाही आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण मला बोलवलं. खरं तर या कार्यक्रमासाठी जेव्हा फोन आला तेव्हा मी पंढरपूरच्या वारीमध्ये होतो. मी वारकरी आहे. माझा परिचय करून देत असताना महाराज म्हणून माझा परिचय करून दिला तेव्हा लोक माझ्याकडं खालीवरी बघू लागली, कारण मी महाराज वाटत नाही साहेब. महाराज म्हणलं की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी फिट आहेत. महाराज म्हणलं की त्याची भलीमोठी गाडी, त्याची बपक्या बॉडी आणि त्याची लांब लचक दाढी. माझी गाडी मागच्याच महिन्यात एका ठिकाणी ठोकली. बॉडी तुमच्यासमोर उभी आहे. दाढी मी आता ठेवायला लागलो आहे, कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. मग ती दाढी काळी असो की पांढरी असो, पण दाढी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून असा हा पोरगा तुमच्यासमोर उभा आहे. मी भारावून गेलो आहे. एकदा जोरदार टाळ्या सूत्रसंचालन करणाऱ्या ताईंसाठी आपण द्याव्यात. याचं कारण असं आहे, मी आल्यापासून ते एवढं कौतुक करतायत माझ्या कवी, वक्ते, कीर्तनकार, अष्टपैलू व्यक्तिमत्व. मला वाटतं आज तक चॅनलच्या मुलाखतीतून त्यांनी ती सगळी माझी माहिती घेतली, आपल्यासमोर मांडली. असं कौतुक होत नाही साहेब. काळ भयानक आहे. या काळात कोणीच कोणाला चांगलं म्हणायला तयार नाही. नीट ऐका, वर्तमानाची परिस्थिती फार विचित्र आहे. कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही. कधी कधी आम्ही आमच्या शेजाऱ्याबद्दल सुद्धा चांगलं बोलत नाही. इतक्या भयान परिस्थितीमध्ये 450 किलोमीटरवरून आलेल्या अविनाश भारती नावाच्या पोराबद्दल तुम्ही इतकं चांगलं बोललात, मी भारावून गेलो. आणि दुसरं एक काय झालं आहे घोळ माहिती आहे का, हा फोटो माझा जरा जास्त गोरा झाला आहे असं मला वाटायले. मी येत होतो ना दादा, ते 2-4 पोरं फोटोकडे बघू लागले आणि माझ्याकडे बघू लागले. ते फोटोवाल्याची कृपा आहे. त्यांनी माझं एवढं वर्णन केलं. साहेब, एकदा मी पुण्यात गेलो तो कार्यक्रमाला. आता पुणे तिथे काय उणे, तिथली लोक सरळ बोलतील ते महत्त्वाचं. मी कार्यक्रमाला गेलो तेव्हा मी यूट्यूबला नव्हतो, टी व्ही चॅनलला नव्हतो, इंस्टाग्रामला नव्हतो, फेसबुकला नव्हतो. आणि तेव्हा जरा तब्येत पण माझी जरा ही होती. कार्यक्रमाला गेलो, एसटीनं गेलो. सूत्रसंचालन करणारे आले. त्यांनी विचारलं वक्ते आलेत का? ते म्हणे हो आलेत. कुठले आहेत? त्यांनी सांगितलं मराठवाड्यातले, बीड जिल्ह्यातले, अंबाजोगाई तालुक्यातले. लगेच त्यांनी मोबाईल काढला, गुगल ओपन केलं आणि गुगलला टाकलं बीड कशासाठी फेमस आहे. गुगलनं सांगितलं बीड म्हणजे दुष्काळी मराठवाड्यातला एक दुष्काळी जिल्हा. आमच्याकडं दुष्काळ किती मोठा आहे ते माझ्याकडे बघितल्या कळत होतं. तो गेला हरवून आणि त्यानं वर्णन सुरू केलं. वक्ते आलेत, मराठवाड्यातल्या करपलेल्या दुष्काळी भागातलं दुष्काळी नेतृत्व, काळ्या लोकांची काळी बुलंद तोफ. मला कळच ना, ते गेलं माझ्या रंगावर. आता माझा रंग हे इथं फोकस लावला म्हणून मी चमकायलो, नाही तर माझा कलर, मी जर हायवेला उभा राहिलो रात्री तर गाडीवाल्याला पुढं गेल्याच्या नंतर कळतंय मागं कुंतर होतं गड्या. आणि मला एक जण म्हणला, दादा तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात ही काळी मफलर कसं काय गळ्यात घेता? अरे म्हणलं, आपण काळा असताना काळं गळ्यात घेणं याला डेअरिंग म्हणतात आणि ती डेअरिंग केली पाहिजे. हा माझा रंगच तसा आहे. पण जगात मला सगळ्यात मोठा अभिमान कशाचा असेल तर तो माझ्या रंगाचा आहे. त्याचं कारण असं आहे, माझा विठ्ठल काळा आहे, माझे बुद्ध काळे आहेत, माझी माथी काळी आहे, म्हणून मी काळा आहे. या फाउंडेशनसाठी. आणि बघा तुम्ही, काळा रंग निर्मितीचा रंग आहे. माझ्यासमोर बसलेला बहुतांश वर्ग शेतकरी वर्ग आहे. हे आभाळ पांढरं असलं ना साहेब, आनंद होत नाही. पांढऱ्या आभाळाला बघून जगात आत्तापर्यंत कोणताच माणूस आनंदी झाला नाही. पांढऱ्या आभाळ फक्त स्नॅप काढेपुरतं, इन्स्टाला स्टोरी ठेवण्यापुरतं चांगलं दिसतं. पण पांढऱ्या आभाळाकडे बघून लय आनंद होत नाही. तुमच्यापैकी एखादं जर पांढरं शुभ्र आभाळ बघून म्हणलं ना, वाव व्हेरी ब्युटिफुल, टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, व्हॉट इज द क्लायमॅट ब्रो, तर समजायचं ते डोक्यावर पडलं, त्याचे चाराने हरवले, त्याला कुत्रं बित्रं चावलं. पण पांढऱ्या आभाळात काळे ढग दाटून आले की जगातला सगळ्यात मोठा आनंद शेतकऱ्याच्या अवलादीला होतो. कारण काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बापाची काळी जमीन हिरवीगार होणार. हा आशावाद काळ्या रंगाचा आहे. म्हणून या फाउंडेशनसाठी तुम्ही जी ही सगळी भूमिका सांगितली, मला तुमच्या पूर्ण भाषणातलं एक वाक्य मला साहेब प्रचंड आवडलं.
निवडणूक असो किंवा नसो, आमचा हा सामाजिक कार्याचा वसा असाच अव्याहतपणे चालू राहणार, ही भूमिका सामाजिक कार्याची असली. नाहीतर महाराष्ट्रात असेही काही लोक आहेत, तहान लागली की विहीर खोदतात, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. परंतु अनाथाच्या घरी जाऊन दीप लावणं हा जगातला सगळ्यात मोठा परमार्थ आहे असं म्हणलं तरी वावगं नाही. आणि दिवा लावावा कुठं? अहो, उजेडाच्या खाली दिवा लावणं, त्या दिव्याला कुणी महत्त्व देत नाही. लक्षात ठेवा, अगोदरच्या काळात दिवाळी व्हायची, त्या दिवाळीमधला पहिला नियम असायचा दिवा लावायचा. आणि दिवा लावत असताना घरातली माय माऊली तो दिवा कधीच उजेडात लावायची नाही, तर पहिला दिवा हा काळोखात नेऊन लावला जायचा. त्याचं कारण असं आहे की उजेडात लावलेल्या दिव्याला किंमत नाही, पण काळोखात लावलेल्या दिव्याची किंमतच होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून दिवा लावायचा आहे तर तुफानाच्या विरोधात लावावा. भीमकवी लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या 4 ओळींनी व्याख्यानाचा आगाज करतो. वामनदादा फार सुंदर लिहितात साहेब. वामनदादा म्हणतात, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचं तर तुफानातलं व्हावं. आणि मला वाटतं हे जे आपलं फाउंडेशन आहे, ते फाउंडेशन तुफानाच्या विरोधात दिवा लावत आहे. आनंदाची गोष्ट आहे. सोशल मीडियावर मागच्या महिन्यामध्ये तुमचा सप्ताही मी पाहिला, सप्ताह झाला तुमचा, तेव्हा आपला परिचय नव्हता साहेब. आता मी महाराज आहे, याला म्हणते प्री बुकिंग. हे समजलं पाहिजे, आहे का नाही? गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आहे आणि त्या गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्याची भूमिका यांच्या मनात आली, चांगली गोष्ट आहे. आणि त्याला तुम्ही मला बोलवलं, हा मला मोठा प्रश्न पडला. कारण जिंदगीत 10वीपर्यंत 10वीच्या नंतरसुद्धा गुणवंत म्हणून माझा कधीच सत्कार झाला नाही, कधीच नाही. पण तरी मला बोलवलं. का बोलवलं? पुढं बोलतो त्याच्यावर. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आहे. मला वाटतं टॉपचे सगळे विद्यार्थी असतील, बरोबर आहे सर? आणि त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागं कौतुकाची थाप द्यावी. साहेब बोलले की याच्यासाठी हा कार्यक्रम आहे. स्वामी समर्थांचं वाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. लोकांनी ते वाक्य कॉपी केलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत. पण काही लोक समोरच्याला समोर पाठवून मागच्या मागं. पण साहेब तुमचं काम तसं नाही. तुम्ही सांगितलं गेल्या वर्षीच्या मुलीला 1,30,000 तिची किती किंमत होऊ द्या, आम्ही ती किंमत देतो. तिला स्कूटी हवी असेल तर स्कूटी देतो, पैसे हवे असतील तर पैसे देतो. त्याचं कारण आहे साहेब, एखाद्या मोठ्या व्यासपीठावर या लोकांचा, या विद्यार्थ्यांचा सत्कार होईल, त्यांना त्याचा आनंद होणार नाही. पण आपल्या मातृभूमीमध्ये त्यांचा सन्मान झाला ना, हा जगातला सगळ्यात मोठा सन्मान आज त्यांचा इथं होतो आहे. आणि त्या निमित्तानं इथं मला बोलवलं आहे. खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे, गुरूंचा सन्मान होतो. या विद्यार्थ्याच्या समोर फक्त 2 भूमिका सांगायच्यात मला आणि नंतर गुणवत्तेवर यायचं आहे. आज गुरूंचा सन्मान होणं ही काळाची गरज आहे. गुरूंचा सन्मान होत नाही असं नाही, पण गुरुच्या सन्मानाची व्याख्या आता बदलत चालली आहे. साहेब मी जरा ऑब्झर्वेशन करतो, तुम्ही बोलता बोलता एक वाक्य बोलले तेव्हा मागचे 3 जण हसले, यांनी मला लई मारले असं तुम्ही बोलले. आता शाळेमध्ये मारणं ही पद्धत बंद झाली साहेब, खरं सांगतो मी तुम्हाला. चला, ही गुणवंत विद्यार्थी माझ्यासोबत बोला. तुम्ही 10वीपर्यंत शाळेत आला, तुमच्याकडे दप्तर होतं, असं तरी करा, होतं? स्कूल बॅग, वॉटर बॅग, 1 रिगी वही, 2 रिगी वही, कंपास पेटी, त्याच्यामध्ये सिस पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, करकटक, 1 टोकाचं 2 टोकाचं. ते 2 टोकाचं कशाला वापरत होते मला 10वीपर्यंत कळलं नाही, पण होतं ते शाळेत. ते 2 टोकाचं होतं ना करकटक. माझा मित्र म्हणला, रावीन असे कशासाठी आहे? म्हणलं मलाही माहीत नाही, ठोई. इंट्रोलमध्ये जर कोणी सायकल नाही दिली तर ती पंक्चर करायला वापरा येईल, पण तू ठोई. परिस्थिती तशी होती. आणि आमचा काळ असा होता, म्हणजे मी बी लई म्हातारा नाही, पण आपल्या सगळ्यांचा काळ असा होता की आपल्या काळात ज्याच्याकडं कॅमलची कंपास पेटी, त्याच्याकडं ॲपलचा मोबाईल असलेली फिलिंग होती. ज्याच्याकडं दप्तर तो सगळ्यात श्रीमंत अशी फिलिंग होती. आमचं दप्तर, मी शाळेत जात होतो तेव्हा माझं दप्तर म्हणजे काय स्कूल बॅग वगैरे नव्हतं.
खताची पिशवी, बियाण्याची पिशवी. बापानं पेरणी करायची, आईनं निरमा टाकून धुवायची. आईच्या ओळखीची एक टेलरिंग होती म्हणून त्याला एक बंद होता आणि आपलं पेन्सिल ठेवायला एक कप्पा होता. ते दप्तर असं घ्यायचं, उड्या मारीत मारीत शाळेत जायचं. कशाची स्कूल बस आणि कशाचं काय. आणि जाताना बी एवढे हुशार होतो आम्ही, ते दप्तर असं धरायचं साहेब, असं असं. आणि शाळा सुटली ना मग असं उभं राहायचं. आणि त्याचा जर बंद तुटला ना, बीजगणित, भूमिती, इंग्रजी सगळं हवेत. पुन्हा धरायचं, पुन्हा दप्तरात कोंबायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी शाळेत जायचं. आमच्याकडं शिक्षणाची संसाधनं नव्हती, पण आमची शिकण्याची इच्छा तीव्र होती. म्हणून आज आम्ही या विचारमंचावर बसलेलो आहे. ती गोष्ट लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट होती, आता हे पालक आलेत, ज्या ज्या विद्यार्थ्यासोबत पालक आलेत ना, त्यांना मी कोटी कोटी प्रणाम करतो. कारण आत्ताचे पालक जागरूक झालेत, ते विद्यार्थ्याच्या पाठीशी उभे आहेत. साहेब माफ करा मला, पण आपला काळ असा होता की परिस्थितीमुळं आपल्या आईवडिलांना कधी शाळेत येणं झालं नाही. पालक मेळावे आपल्या शाळेत झाले होत नव्हते साहेब. मला तर माझे वडील पहिल्यांदा शाळेत घेऊन गेले ना, आताच्या लेकराला फार सुंदर शाळेत नेलं जाते, नटवून थटवून. मी परवा मागच्या महिन्यामध्ये एका शाळेच्या वेलकमच्या प्रोग्रामला गेलो. आलेल्या प्रत्येक लेकराला गुलाबाचं फूल देऊन स्वागत केलं. आल्या आल्या मी गपकन डोळे झापले, कारण 10वीपर्यंत मला गुलाब कुणीच दिला नाही. कुणीच दिला नाही गुलाबच दिला नाही आम्हाला. असं गुलाब बिलाब नाही. एकानं हात धरायचा, एकानं पाय धरायचा आणि मडं आणल्यावर शाळेत आणायचं. माझे वडील आताचे पालक जागृत झालेत. विद्यार्थ्याला तयार करून स्कूल बसमध्ये नेऊन सोडतात. इंग्लिश स्कूलचा तर वेगळाच विषय. इंग्लिश स्कूलची बस परत यायच्या अगोदर मम्मी नावाची व्यक्ती बसस्टँडला जाऊन उभी राहते. लेकरू उतरायल्याबरोबर स्वतःचं दप्तर मम्मीकडे देतं, मम्मी दप्तर टाकते, मम्मी पुढं चलते, लेकरू मागं थकल्यावनी चलत चलत जातं. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला कधी एकदाच माझे वडील शाळेत सोडायला आले म्हणजे चल पिल्लून, चल राजा नाही, चल. मला नाही शिकायचं, चल. मला नाही शिकायचं, तुला चल म्हणला ना. अहो मला शिकायचं नाही ना. मग इंटरनॅशनल खेळ सुरू झाला. मी पुढं, बाप माग. बापानं बूट फेकायचा, मी चुकवायचा. 7 बुटं चुकवले, 22 मारले होते. बुटं खात खात शाळेत गेलो. गुरुजी बसलेले. गुरुजी म्हणजे गांधी टोपी कडक एकदम, टेबलवर असं खुर्चीवर बसलेले. रामराम घातला. अगोदरचे शिक्षक रामराम घालायचे. रामराम घातला. रामराम झाला की लगेच वडील म्हणले ह्याला घ्या शाळेत. गुरुजी म्हणले लाव कानाला हात. असा कानाला हात लावला की पोरग पहिलीत होतं साहेब. इकडे कशी पद्धत आहे माहीत नाही मला. असं कानाला हात गेला की पहिलीत. मी लय हुशार, मी असा हात केला. वडिलांनं वरून हाणलं, कानापर्यंत हात गेला, पहिलीत गेलं. एक किस्सा आठवतोय मला. वडिलाला गुरुजींनी विचारलं जन्मतारीख. आता माझ्या वडिलाला वाचता लिहिता येत नाही. वडील म्हणले जन्मतारीख काही लक्षात नाही, पण नेमकं गणपती विसर्जन झालं होतं आणि डोळा लागला होता. लगेच दवाखान्यात जाऊ. गुरुजी म्हणले मला काय माहिती कधी गणपती विसर्जन झालं काय, मोठी आठवण सांगा मोठी. मग माझे वडील म्हणले हे जन्मलं आणि 15 मिनिटानंतर किल्लारीचा भूकंप झाला. म्हणजे मी जन्मलो तेव्हाच भूकंप केलाय. हे काय माझ्यासाठी नवीन नाही. त्याच्याहून माझी तारीख ठरली 30 सप्टेंबर. नाहीतर इथं बसलेल्या अर्ध्या लोकांच्या तारखा जून जुलै गुरुजींनी टाकली आणि तो आपला बड्डे. तरी येडे लोक ती तारीख घेऊन बामणाकडे जाते तर नशीब बघतात. आता त्यांच्याबद्दल काय बोला आपण. चला पुढं. तारीख ठरली, वडील निघाले, मी रडायला लागलो. आता महत्त्वपूर्ण आहे का, मी रडायला लागलो. वडील माझ्या जवळ आले आणि माझ्या कानात फक्त एक वाक्य सांगितलं, बाळ्या शाळा शिक. जर शाळा शिकलास तर माझ्यासारखं लोकाच्या दारात मजूर म्हणून तुला जायची वेळ येणार नाही. शाळा शिकलास तर आपल्या घराण्याचा पांग फिटल. बापानं सांगितलेलं ते वाक्य आजही माझ्या काळजात घर करून आहे. म्हणून मी शिक्षणाच्या प्रवाहात आहे. चला गुरुपौर्णिमा आहे. जाता जाता माझ्या वडिलांनी दुसरा पराक्रम केला. आता पराक्रम का म्हणलो मी, माझे वडील गुरुजीच्या जवळ गेले आणि गुरुजीला डायरेक्ट म्हणले मेलं तरी हरकत नाही, आजपासून हे तुमच्या ताब्यात आहे. मेलं तरी आपली काही तक्रार नाही, फक्त हे शिकलं पाहिजे. गुरुजी म्हणले ओके.
तुम्ही जा आता. आणि माझ्या वडिलांनी दिलेल्या संधीचं माझ्या गुरुजींनी एवढं सोनं केलं, विचारायची सोय नाही. उठता बसता हाणायचे. बरं आता मोकळं बोलू का सर, कधी कधी बिनकामाचं बी हाणायचे. ही बी वस्तुस्थिती आहे. एके दिवशी घरी डब्बा झाला नाही, राग राग शाळेत आले. घरच्या डब्याचा राग ह्या डब्यावर काढायले, का मारायले ते कळना. रडता रडता म्हणलं गुरुजी का मारायलात, मागच्या शनिवारी कुठं होतास. अहो त्याचा राऊंड झाला हो, तरी मरणाचं मारलं. रडत रडत घरी गेलो आणि घरी जाऊन आईला म्हणलं आई मला सरांनी बिनकामाचं मारलं बघ. आई म्हणली थांब तू या बापाला येऊ दे. मला वाटलं बाप आल्याच्या नंतर गुरुजीच्या घरी मोर्चा जाईल. बाप आला, बापानं पुन्हा पालतं घालून तुडविलं. बाप म्हणला तूच काही तर केलं असशील, गुरुजी बिनकामाचं मारणार नाही. हा गुरुजीवर विश्वास होता. साहेब माफ करा मला, आता वर्तमानात काही बाप शाळेत जातात, नीट आहे का, काही बाप शाळेत जातात आणि गुरुजीला म्हणते नोकरी म्हणजे नोकरी करायची, पगारी पुरतं शिकवायचं, शाळेत कोणालाही हात लावायचा, पण आमच्या चिरंजीवाला हात लावायचा. एक तर 9 12 वर्षानं झालंय हात लावायचा. आणि जर तुम्ही हात लावसाल तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. गुरुजी म्हणले मला काय करायचंय, मी मारलं तरी तेवढीच पगार आहे आणि नाही मारलं तरी तेवढीच पगार आहे. पण वाक्य लिहून घ्या, ज्या दिवशीपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारणं बंद केलं, आयुष्यातला शिस्त नावाचा प्रकार संपत चाललाय. आयुष्याला शिस्त लागण्यासाठी छडी लागे आणि विद्या येई. बघा किती कमी आवाज आला. नवीन लेकरांना ही कविताच माहीत नाही साहेब. अहो गुरुजीची दहशत एवढी होती, आम्ही जर गावात गोट्या खेळायलो तर 4 पोरं गोट्या खेळायचो आणि 5वा पोरगा झाडावर बसवायचो. कशाला, त्याला म्हणायचं फक्त गुरुजीची सायकल दिसली की वरून शिट्टी मार. आणि गुरुजीची सायकल दिसली की ते वरून शिट्टी मारायचं. 1.5 मिनिटामध्ये डाव आम्ही असा संपवून घरात जाऊन पुस्तक घेऊन बसायचो. आता ग्राउंडवर पोरं मॅच खेळतात, गुरुजी रस्त्यानं जातात, पोरं शिट्टी मारून गुरुजीला म्हणतात 6 बॉल टाकता का. वरून गुरुजी म्हणतात माझी बॉलिंग कमी आहे, मी बॅटिंग करतो, तुम्ही मला 6 टाका. भावांनो, इथल्या गुणवंत विद्यार्थ्यांना सांगणं आहे, गुरुवर तुमचा प्रचंड विश्वास असला पाहिजे, शिक्षकांवर तुमचा प्रचंड विश्वास असला पाहिजे. मागच्या वर्षी एक सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. आदरणीय साहेबांनी सांगितलं या मोबाईलमधून आपण काय घेतलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. मोबाईल हे वरदान आहे, पण हे शाप की वरदान आपल्याला ठरवता आलं पाहिजे. साहेब मी मोबाईलच्या रोज पाया पडतो. तुम्ही म्हणताल कसं काय, या मोबाईलमुळं माझी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि आपलं करिअर सेट झालं म्हणून हे माझं करिअर आहे. फक्त ते तुम्हाला वापरता आलं पाहिजे. याच्यामध्ये रील्स बघून टाईमपास करायचा आहे का आपल्याला काही घ्यायचं आहे. कारण रील्सचा पण घोटाळा असा आहे, इंस्टाग्रामला रील्स स्क्रोल करता करता एखादी अशी रील्स येते की त्याच्यामध्ये घोगऱ्या आवाजात ते माणूस म्हणतं न जाने मेरे जिंदगी में क्या चल रहा है, जिस दौर में भी चल रहा हूँ जिंदगी कुछ अलग ही मोड पर लेकर चल रही है. ती म्हणतं हे माझ्यासाठीच आहे, तू कर मेन्शन. बिलकुल नाही. याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे. याचा वापर कसा करावा एकाच उदाहरणात सांगतो. तुम्ही बाजारात जावं आणि बाजारात जाऊन घराला लावायला कुलूप विकत घ्यावं. एका कुलपासोबत 2 चाव्या येतात. नीट आहे का. आता रूम पार्टनर वाढले म्हणून 3-4 चाव्या द्यायले कुलूपवाले पण अगोदर एका कुलपासोबत किती चाव्या यायच्या, 2 चाव्या यायच्या. तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे यातली उघडायची चावी कोणती आणि लावायची चावी कोणती. 2 चाव्या आहेत ना, एकच कुलूप आहे आणि 2 चाव्या आहेत. आणि तुम्ही जर दुकानदाराला विचारलं का हो यातली उघडायची चावी कोणती आणि लावायची चावी कोणती, दुकानदार तुम्हाला मूर्खात काढेल. जसं तुम्ही आता मला मूर्खात काढून माझ्याकडे बघताय तसं. नीट आहे का. 2 चाव्या आहेत पण त्यातली एकच चावी उपयोगाची आहे. दुसरी पण एका वेळी एकच चावी उपयोगाची आहे. एकाच चावीनं कुलूप उघडतही आणि एकाच चावीनं कुलूप लागतही. फक्त ती चावी फिरवण्याची दिशा आम्हाला समजली पाहिजे. अगदी मोबाईलचं तसं आहे. याचा पण वापर कसा करायचा याची दिशा आपल्याला कळायला हवी. काळ भयानक आहे, प्रचंड भयानक काळ आहे. मोबाईलचा जमाना आहे, ऑनलाईन शिक्षण पद्धती आली आहे, चांगली गोष्ट आहे.
पण याच्यातून गुरुचं महत्त्व किती कमी होत चाललं आहे. सोशल मीडियाचं बोलत होतो मी. मागच्या 1-2 वर्षापूर्वीची एक क्लिप व्हायरल झाली. साऊथचे काही कलेक्टर, IPS IAS अधिकारी त्यांच्या शिक्षिकेला भेटायला गेले. सगळ्या अधिकाऱ्यांचं वय 50-60 आणि शिक्षिकेचं वय 80-90च्या घरातली ती शिक्षिका. आणि ते विद्यार्थी आपल्या शिक्षिकेला भेटायला गेल्याच्या नंतर एक छडी आणतात, ती छडी शिक्षिकेच्या हातात देतात आणि ते म्हणतात, मॅडम प्लीज आम्हाला मारा, कारण लहानपणी शाळेत असताना तुम्ही आम्हाला मारलं म्हणून आम्ही आज कलेक्टर पदापर्यंत जाऊन पोहोचलो. ही शिक्षकाच्या माराचं महत्त्व आम्हाला कळालं पाहिजे. विश्वास नावाची गोष्ट संपत चालली आहे गुरूंवरचा, आणि गुरूंवरचा विश्वास ज्या दिवशी संपला ना, आम्हाला आमच्या आयुष्याचा प्रवास कसा करायचा हे समजणं अशक्य आहे. गुरुवर किती विश्वास असला पाहिजे. आपल्याकडं गुरुकुल नावाची पद्धत आहे. अगदी आत्ता मोदी साहेबांनी नालंदा विद्यापीठाचं पुन्हा बांधकामाचं ते उद्घाटन मागच्या 2-3 महिन्यापूर्वी केलं. मी पाहिलं. गुरुकुल नावाची पद्धत आहे आपल्याकडं. सगळीकडं अगोदर गुरुकुल नावाची पद्धत होती, म्हणजे गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं. गुरुच्या घरी. साहेब आता कसं आहे, इथं काही शिक्षण अधिकारी सुद्धा बसलेले आहेत. आता परिस्थिती कशी आहे, आता शिक्षक विद्यार्थ्याच्या घरी आहेत. होम ट्युशन. तुमच्या 2 मुलांचं मी एकदम व्यवस्थित शिक्षण घेतो. परिस्थिती विचित्र होत चालली आहे. ज्ञानोबारायांची ओवी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जेथ ज्ञान हा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. आपल्याला जिथं ज्ञान नावाचा कुरुठा मिळवायचा आहे ना, तिथं गुरुच्या ठिकाणी जाऊन सेवा करणं काळाची गरज आहे. गुरुकुल होते आणि शिक्षकांवर विश्वास होता सगळ्यांचा. अगदी रामापासून सगळ्यांपर्यंत बघा, गुरुच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलंय. एक कथा फक्त माझ्या वाचनात आलेली पारंपरिक ती तुमच्या समोर ठेवतो. एक आश्रम आहे, मन लावून ऐकातही. गुणवंत विद्यार्थी आणि पालक मन लावून ऐका. ही समजली तरी माझं भाषण समजलं. एक आश्रम आहे, त्या आश्रमात 3 विद्यार्थी आहेत, त्यांचे एक गुरुजी आहेत. आणि गुरुजींना दुसऱ्या दिवशी प्रवचनाला बाहेर जायचं आहे. आणि गुरुजी रात्री सगळ्या विद्यार्थ्यांना बोलवतात आणि विद्यार्थ्यांना सांगतात, उद्या मला प्रवचनासाठी बाहेर जायचं आहे. जी गुरुजी, आता आश्रम मी तुमच्या हवाली करून जातोय. जी गुरुजी, मी तुम्हाला एक काम सांगणार आहे, ते काम करणार का? विद्यार्थी म्हणले, गुरुजी तुम्ही सांगाल ते करू. विद्यार्थ्यांना गुरुजींनी सांगावं, आपला आश्रम नदीच्या किनारी आहे. इथून 500 मीटरच्या अंतरावर नदी आहे. हो गुरुजी. नदीला भरपूर पाणी आहे. हो गुरुजी. पण आश्रमात पाण्याची कमतरता आहे. हो गुरुजी. ऐका, मी एक काम सांगतोय. उद्या सकाळी नदीच्या पाण्यानं आश्रमाच्या जवळ असलेला हौद तुम्हाला भरायचा आहे. विद्यार्थी म्हणले, ठीक आहे गुरुजी. रात्र झाली. सकाळी गुरुजी उठण्याच्या अगोदर विद्यार्थी उठले. एकानं घागर घेतली, एकानं कळशी घेतली, एकानं हंडा घेतला. तिघही नदी किनारी गेले. अर्ध्या तासामध्ये हौद भरला. गुरुजी उठले. उठल्या उठल्या गुरुजीला त्याच हौदातलं पाणी दिलं आणि विद्यार्थी बोलायला लागले, गुरुजी तुम्ही सांगितलेलं काम केलं. हौद आम्ही भरला. गुरुजींनी स्नान केलं आणि गुरुजींनी विचारलं, हौद भरला? हो भरला. आता मन लावून ऐका. गुरुजी म्हणतायत, तुम्ही मी सांगितल्यामुळे हौद भरला ना? हो. आता दुसरं काम करा. काय गुरुजी? भरलेला हौद रिकामा करा. 1 मिनिटामध्ये भरलेला हौद विद्यार्थ्यांनी रिकामा केला. आता ही कथा जुनी आहे म्हणून ठीक आहे. आता जर पोरांना हौद भरायला लावला तर पहिली गोष्ट पोरं भरणार नाहीत, आणि भरलेला हौद लगेच रिकामा करायला लावला. पागल झालं का रे? ह्याच्या काय घरी मॅडमसोबत भांडणं झाली का काय? उगा बिनकामाचं परेशान करायला हे भरान रिकामा करा, भरान रिकामा करा. 1 मिनिटात हौद रिकामा केला. गुरुजी म्हणले, परत हौद भरा. विद्यार्थी म्हणले, जी गुरुजी. नमस्कार केला. धावत धावत गेले. एकानं घागर घेतली, एकानं कळशी घेतली, एकानं हंडा घेतला आणि निघाले नदी किनारी. गुरुजी म्हणले, थांबा, परत या. परत आले आणि सांगितलं, हौद भरायचा आहे. पण हौद भरण्यासाठी नदी किनारी तुम्ही घागर घेऊन जायचं नाही, कळशी घेऊन जायचं नाही आणि हंडाही घेऊन जायचं नाही. मी जे देईल ते तुम्हाला घेऊन जावं लागेल. विद्यार्थी म्हणले, ठीक आहे. गुरुजी आश्रमाच्या कुटीत गेले आणि कुटीतून दुरड्या आणल्या. दुरडी कळते का? इकडे काही वेगळा शब्द असेल. आपण भाकरी चपात्या घरामध्ये ज्याच्यात ठेवतो, काय म्हणतात इकडं? दुरडीच ना? दुरडी आणली आणि दुरडी विद्यार्थ्याच्या हातामध्ये दिली. आता दुरडीमध्ये पाणी बसतं का? नाही बसत. माझ्या घरी माझी आई ज्वारी धुण्यासाठी दुरडी वापरते. खाली बादली ठेवायची, मध्ये ती दुरडी ठेवायची, ज्वारी टाकायची, पाणी टाकायचं, कोंडा कचरा तरंगत वर येतो, तो भरून असा बाहेर फेकायचा आणि ज्वारी वाळू घालायची. हे मी माझ्या डोळ्यानं पाहिलं. आणि पाणी खाली निचरून जातं. दुरडीमध्ये पाणी बसत नाही, कारण दुरडी अशी सांध्याची असते. विद्यार्थ्याच्या मनात प्रश्न आला, पण गुरुजी समोर काही बोलता येत नाही. तिघांनी दुरडी घेतली. तिघही नदी किनारी गेले. गुरुजी आता प्रवचनाला निघून गेले होते. दुरडी अशी पाण्यात बुडवली, पाणी निचरून गेलं. दुरडी पाण्यात बुडवली, पाणी निचरून गेलं. बराच वेळ झाला. तिघापैकी एकाच्या डोक्यात विचार आला, गुरुजीनं उगं बेजारीचं काम लावलंय. गुरुजी गेलेत प्रवचनाला, उगं इथं आपण टाइमपास करू नये म्हणून हे उगा आपल्याला बिनबाद बेजारी लावली. त्यानं दुरडी फेकली, आश्रमात गेला, निवांत झोपला. राहिले 2 जण.
दोघं जण दुरडी बुडवत होते, पाणी गळत होतं. दुरडी बुडवत होते, पाणी गळत होतं. त्या दोघांपैकी एक जण म्हणला, जो जाऊन झोपलाय तो शान आहे. याच्या नादाला लागून उगं वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. त्यानंही दुरडी फेकली. तोही आश्रमात गेला आणि झोपी गेला. साहेब एकच पोरगा उरला. एकच पोरगा दुरडी बुडवत होता, पाणी गळत होतं. दुरडी बुडवत होता, पाणी गळत होतं. आणि दुरडीचं वैशिष्ट्य असं आहे, दुरडी ही बांबूपासून बनवलेली असते. आणि बांबूचा गुणधर्म असा आहे, बांबू जेवढा पाण्यात भिजतो ना तेवढा तो फुगत असतो. बराच वेळ दुरडी पाण्यामध्ये भिजली 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 भिजलेली दुरडी फुगली. आणि फुगलेल्या दुरडीच्या त्या सांधी बुजल्या गेल्या. सांधी बुजल्या गेल्यामुळं दुरडीमध्ये पाणी साठलं. एकट्या पोरानं आश्रमातला हौद भरला. साहेब संध्याकाळी प्रवचनावरून गुरुजी परत आले. ज्या दोन पोरांनी दुरड्या फेकल्या होत्या ना, ते दोन्ही पोरं गुरुजी समोर शर्मेनं मान खाली घालून उभे होते. मान खाली घालून उभे होते दोघेही. आणि ज्या पोरानं दुरडी भरली होती ना, पाणी भरलं होतं ना, तो पोरगा मात्र असा अभिमानानं स्वाभिमानानं गुरुजीच्या समोर ताट उभा होता. आयुष्याचंही गणित असंच आहे, जो गुरुजीचं ऐकत नाही ना तो पुढच्या भविष्यात गुरुजी दिसले की शर्मेनं मान खाली घालतो. आणि जो गुरुजीचं ऐकतो ना तो गुरुजीसोबत स्टेजवर बसण्याच्या पात्रतेचा होतो. ही भूमिका आम्हाला समजायला हवी. चला पुढं, कथा इथं संपत नाही साहेब. गुरुजी त्या दोन पोरांना वाट लावतात. एक पोरगा जो न हौद भरला त्याच्या खांद्यावर हात टाकतात आणि खांद्यावर हात टाकून बोलायला लागतात, का रे तू हौद कसा भरलास? तो म्हणला, गुरुजी तुम्ही आम्हाला दुरड्या दिल्या, प्रश्न निर्माण झाला, तुम्हाला काही बोलता येत नव्हतं, तुम्ही प्रवचनाला निघून गेले, आम्ही नदी किनारी गेलो, दुरडी बुडवत होतो, पाणी निचरत होतं, दुरडी बुडवत होतो, पाणी निचरत होतो. बराच वेळ असंच चाललं होतं. पहिला गेला तेव्हा कॉन्फिडन्स गेला, दुसरा गेला तर तेव्हा तर पूर्णच कॉन्फिडन्स गेला. मग गुरुजी म्हणले, दोन गेले तेव्हा तूही जायचं होतंस. गुरुजी माझ्याही मनात आलं दुरडी फेकावी, आश्रमात जाऊन झोपावं, 1000 वेळा माझ्या मनात आलं. पण गुरुजी एक गोष्ट सांगू, माझा आतला आवाज सांगत होता की ज्या अर्थी तुला हे काम तुझ्या गुरूंनी सांगितलंय त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. गुरुजी माझा तुमच्यावर विश्वास होता, त्या विश्वासानं मी हा हौद भरू शकलो. आणि हाच नाही गुरुजी, पुढचा आयुष्याचा सुद्धा हौद मी तुमच्या ठिकाणी असणाऱ्या विश्वासामुळे भरू शकणार आहे. गुरुजीवर विश्वास असणं ही काळाची गरज आहे साहेब. वर्तमानामध्ये ही परिस्थिती राहिली नाही. प्रचंड प्रचंड विदारक परिस्थिती निर्माण होते. या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं फक्त व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून भागणार नाही. मी आजच सकाळी एक मेसेज वाचला, मी आमच्या ग्रुपला आला. एका शिक्षकाला एका विद्यार्थ्यानं शुभेच्छा दिल्या गुरुपौर्णिमेच्या. ते शिक्षक त्याला म्हणले, हे बघ तू मला शुभेच्छा देऊ नको, पण कोणाला सांगू नको मी तुझा गुरु आहे म्हणून. वाचला असेल तुम्ही पण. आता काहीला ह्याचा अर्थ उद्या कळाव. तू फक्त कोणाला सांगू नको तू माझा, मी तुझा गुरु आहे म्हणून. अशी सध्या वर्तमानात परिस्थिती आहे. म्हणून पहिली गोष्ट गुरुवर विश्वास ठेवा आणि दुसरी गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा जर स्वतःवर विश्वास असेल ना, ह्या गुणवंत विद्यार्थ्यांना सांगणं आहे, तुम्ही आज 10वीला पहिले आले, 12वीला पहिले आले, यामध्ये तुमचं मोठेपण नाही. मी स्पष्ट बोलणारा पोरगा आहे. तुमचा आज गुणगौरव का केला जातोय? कारण आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तुम्ही असेच गुणवंत म्हणून सिद्ध व्हावे म्हणून या ट्रॉफ्या दिल्या जात आहेत, म्हणून हा सन्मान सोहळा केला जातो. नाही तर एखादं यश एखाद्याला इतकं हरळून जातं की पुढची त्याची पायरी घसरत जाते. म्हणून तुम्हाला सांगणे, स्वतःवर विश्वास ठेवा. मी मगाशी बोललो की मी या क्षेत्रात मला आज इथं बोलवलंय साहेब, गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराला बोलवलंय. मागच्या 1.5 महिन्यापासून माझे हेच कार्यक्रम सुरू आहेत, हेच कार्यक्रम. मागच्या तर बन्सल कोचिंग क्लासेसच्या कार्यक्रमाला मी गेलो, त्यांचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी काम करतो. त्यांच्या कार्यक्रमाला गेलो, ते म्हणले आपल्याला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. आता मी इकडं ट्रॉफ्या बघितल्या साहेब, म्हणले एवढे गुणवंत, बापरे कमाल आहे. एवढे गुणवंत म्हणजे गुणवंतांची संख्या वाढणं. आणि मी एकतर प्रार्थना करेल, तुमचे हे 2 टेबलवर गुणवंताच्या ट्रॉफ्या ठेवल्यात ना, पुढच्या वर्षीपर्यंत तुम्हाला 10 टेबल लावावं लागतील आणि 1000 ट्रॉफ्या इथं निर्माण करावं लागतील. ही चुरस वाढाव. का सन्मान करायचा? आज एखाद्या पोरीचा इथं सत्कार झाला, एखादी दुसरी पोरगी हा कार्यक्रम बघायला आली तर त्या पोरीच्या मनामध्ये जिद्द पेटली पाहिजे की साहेब तुमची स्कूटी पुढच्या वर्षी माझ्याच पार्किंगमध्ये लागली पाहिजे. हा एक विचार जरी ती पोरगी इथून घेऊन गेली ना, तरी या कार्यक्रमाचं सार्थकीकरण आहे. कार्यक्रम करायचे म्हणजे फक्त फोटोसाठी नाहीत करायचे साहेबांना कार्यक्रम. ही गुणवंताची संख्या वाढावी म्हणून हा कार्यक्रम करायचा आहे. तुमच्यातला प्रत्येक विद्यार्थी गुणवंत व्हावा याच्यासाठी प्रयत्न करायचे. नाही तर परिस्थिती अगोदर नव्हतं साहेब. हे ते
100 नव्हतं ना आपल्या काळात, का होतं साहेब? मला एका कार्यक्रमाला बोललं, ते म्हणजे 100 पैकी 100% पडलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. मी म्हणलं 100 पैकी 100 पडतेत? ते म्हणे हो पडतेत. मी म्हणलं किती आहेत विद्यार्थी? मला वाटलं 1-2 असतील. ते म्हणे 100 पैकी 100 पडलेले 100 आहेत. मग इथं कंबरच गळाली. आता काय करावं म्हणलं, एवढे गुणवंत. मग मी माझ्या इतिहासात गेलो साहेब. नाही आपलं नव्हतंच तसं. मी तर साहेब 10वीला पास झाल्याच्या नंतर पेढे बी वाटले नव्हते. ते पेढे वाटणं लय डेंजर कार्यक्रम आहे. आपण स्वीट मार्टमध्ये जावं, आपण मनपसंत पेढा विकत घ्यावं, आपल्याला खायची इच्छा असते तरी आपण खाऊ नये. तो बॉक्स घेऊन गावात जावं, गावामध्ये असे वट्ट्यावर 4-5 म्हातारे बसलेले असतात. आपण तो बॉक्स फोडावा, त्यातला एक असा पेढा काढावा, म्हाताऱ्याच्या हातात द्यावा. म्हातारं खात नाही पेढा. कशाचे आहेत पेढे? मग आपण म्हणावं 10वीचे किती पडले? मग आपण म्हणावं 99. मग ते लगेच म्हणते सेंटर कोणतं होतं? काय म्हणते ते? सेंटर कोणतं होतं? मग आपण सेंटरचं नाव सांगावं. त्या सेंटरला 99 काय 199 पडले असते. मग आपण त्या म्हाताऱ्याला म्हणा तुम्हाला किती होते? 8वीलाच शाळा सोडली आपण. आणि ते म्हातारं गणित काढतंय कशाचे? 99 पडलेल्या पोराचे. बरं कमी टक्के पडावे ना आपण पेढे वाटावे? लाज वाटते का पेढे वाटायला? त्याच्यामुळं मी पेढेच वाटले नव्हते. पण एक गोष्ट सांगायचं गुणवत्ता विद्यार्थ्यांना, जगातला कुठलाच मार्क्स मेमो तुमचं भविष्य ठरवू शकत नाही. मला 10वीला किती टक्के पडले यापेक्षा मी महाराष्ट्रातल्या 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्याच्या हजारो कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहत असेल ना, तर ते माझ्या आयुष्याचं यश आहे. कारण माझं ठरलं होतं साहेब. 8वीत असताना मला सरांनी विचारलं अविनाश तुला काय व्हायचंय? आणि मी छाती ठोकपणे सरांना सांगितलं सर मला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय. गावागावात माझे बॅनर लागले पाहिजेत, शाल हार तुरे देऊन लोकांनी सत्कार केला पाहिजे आणि जाताना पैसे देऊन घरी पाठवलं पाहिजे. हे माझं 8वीत ठरलं होतं. आताच्या पोरांचा सगळ्यात मोठा घोटाळा असा आहे आमचं ठरत नाही काय व्हायचंय, ठरत नाही. म्हणून ठरवा, आज ठरवा, कार्यक्रमाच्या निमित्तानं ठरवा. आज जाताना सत्कार घेताना साहेबांना असा शब्द देऊन जा की साहेब पुढच्या काळामध्ये या क्षेत्रावर तुम्ही माझं नाव पाहाल म्हणजे पाहाल. हा संकल्प करणं काळाची गरज आहे, ठरणं काळाची गरज. आणि तेव्हा साहेबाला आनंद होईल. आज साहेबांना जेवढा आनंद आहे, आज दादा तुम्हाला जेवढा आनंद आहे, आज या फाउंडेशनला जेवढा आनंद आहे ना, तो आनंद आजचा जर 10 पटीनं वाढवायचा असेल तर पुढच्या 10 वर्षानंतर या कार्यक्रमामधून सत्कार घेऊन गेलेली मुलगी मुलगा जेव्हा यशस्वी अधिकारी होऊन याच कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहील ना, त्या दिवशी त्यांना सगळ्यात मोठा आनंद होईल. आणि त्याच्यासाठी 8 तास. म्हणून ठरवा. आमचा घोटाळा असा आहे आमचं ठरतच नाही काय करायचं ते. म्हणजे एकदा एका घोड्यांचा बाजार भरला. तुमच्या या खानदेशमध्ये पण घोड्यांचा बाजार फेमस आहे. आमच्या माळेगाव नावाचं गाव आहे लातूरच्या पलीकडं, आणि त्या माळेगावचा बाजार फेमस आहे घोड्यांचा. यात्रा असते तिथं घोड्यांचा बाजार भरतो. तिथे एक व्यापारी आला घोडे घेऊन. नीट ऐका, एक व्यापारी आला घोडे घेऊन. 3 घोडे आणले त्यांनी. आता सगळे विद्यार्थी बोलतील किती घोडे आणले? सत्कार काय तुमच्या बापायचा आहे काय? किती घोडे आणले? बोला किती आणले? 3 घोडे आणले. एकाच टेम्पोतून उतरले, घोडे उभे केले. घोडे दिसायसारखे, उंची सारखी, बांधासारखा, कलर सारखा, सगळं सारखं. 3 घोडे उभे राहिले. विचारली किंमत काय? त्यानं सांगितलं 1 नंबरच्या घोड्याची किंमत 1 लाख, दुसऱ्याची 2 लाख आणि तिसऱ्याची 5 लाख. दिसायला सगळे सारखे. 1 लाखाचा घोडा विकला गेला, 2 लाखाचा घोडा विकला गेला, 5 लाखाचा घोडा विकलाच नाही. बाजार संपला. त्यानं घोडा टेम्पोत टाकला, निघून गेलो. दुसरा बाजार भरला. दुसऱ्या बाजारात पुन्हा 3 घोडे घेऊन आलो. ते पुन्हा दुसरे 2 घोडे आणले, ते बी सारखेच. 3 घोडे. त्या 3 घोड्यातला तिसरा घोडा जो मागच्या बाजारात विकला नव्हता तोच त्यानं परत आणला. एकाची किंमत 1 लाख, दुसऱ्याची किंमत 2 लाख आणि तिसऱ्याची किंमत 5 लाख. 5 लाखाचा घोडा तेच जो मागच्या बाजारात विकला नाही. असं बराच वेळ झालं, बरेच बाजार झालं. 1 लाखाचा घोडा विकत होता, 2 लाखाचा घोडा विकत होता, पण 5 लाखाचा घोडा विकलाच जात नव्हता. हे एका चहावाल्यानं बघितलं. नीट ऐका आता. हे एका चहावाल्यानं बघितलं आणि चहावाला घोड्यावाल्याजवळ आला आणि चहावाल्यानं घोड्यावाल्याला विचारलं का हो म्हणे तुम्हाला एक प्रश्न आहे. एक प्रश्न आहे, पहा लक्षात ठेवा. प्रश्न कुणी विचारला? मोठ्यानं सांगा कुणी? मोठ्यानं सांगा कुणी? म्हणजे चहावाला एकतर प्रश्न विचारतो नाही तर प्रश्नात पाडतो. आता हे पण काही जणांना परवा कळल, पण कळावं. तसं
चहावाला म्हणला का हो दादा, गेली 5-7 बाजार मी पाहतोय. काय पाहताय? 1 लाखाचं घोडं विकतंय, 2 लाखाचं घोडं विकतंय, 5 लाखाचं घोडं विकत नाही. दिसायला घोडे सारखेच आहेत. तुम्ही 5 लाखाचं घोडं नेता आणता. 1 लाखाचं घोडं तुम्ही 50,000नं दिलं, 2 लाखाचं घोडं तुम्ही 1.5 लाखानं दिलं, 5 लाखाचा घोड्याचा तुम्ही 1 रुपया सुद्धा कमी करत नाहीत. तो म्हणला नाही साहेब, 5 लाखाचं घोडं इकल तर 5 लाखालाच इकल, त्यातला 1 रुपया सुद्धा कमी करणार नाही. तो चहावाला म्हणला अहो त्याचं जाणं नेणं आणणं त्याचा खुराक हे तरी परवडलं पाहिजे. मागच्या बाजारात तुम्हाला 4.5 लाखाला तो 5 लाखाचा घोडा मागितला तरी तुम्ही दिला नाही. 50,000 तर तुमचा असाच खर्च झाला असेल, त्यापेक्षा फायद्याचा सौदा आहे, तुम्ही द्या 4.5 लाखाला. तो म्हणला नाही, 5 म्हणजे 5च. चहावाला म्हणला ठीक आहे, 5 तर 5. मग याचं वेगळेपण काय? याची किंमत जास्त आहे, त्याचं काही तर वेगळेपण असलं पाहिजे ना. काय वेगळेपण आहे? घोड्यावाला म्हणला तुम्हाला म्हणून सांगतो, माझ्या या 5 लाखाच्या जर घोड्याच्या मनात आलं तर हे घोडं 1 तासामध्ये 100 किलोमीटर पळतं, इतकं हे वेगवान घोडं आहे. ते म्हणला किती? 1 तासामध्ये 100 किलोमीटर पळतं, इतकं हे वेगवान घोडं आहे. ते म्हणला इतकं वेगवान आहे तर एखाद्या रायडरनं, एखाद्या स्पर्धकानं, एखाद्या मोठ्या माणसानं हा घोडा का विकत घेतला नाही? तो म्हणला तुम्हाला तेच सांगतोय, माझ्या घोड्याच्या जर मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतं, अरे मग विकलं का बरं नाही? ते म्हणला तेच सांगतोय, ह्याच्या मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतं, अरे मग विकलं का बरं नाही? ते म्हणला तुला तेच सांगायलो, ह्याच्या जर मनात आलं तर हे 100 किलोमीटर 1 तासात पळतं, अरे मग विकलं का बरं नाही? ते म्हणला गध्या तुला तेच सांगायलोय, ह्याच्या जर मनात आलं तर हे 1 तासात 100 किलोमीटर पळतंय. घोटाळा असा आहे, ह्याच्या मनातच येत नाही, म्हणून हे आतापर्यंत इकलं नाही. आपल्या आजूबाजूला बी असे बरेच घोडे आहेत ज्यांच्या मनातच यायला तयार नाही आपल्याला काय व्हायचं. म्हणून ठरलं की होतंय. आणि विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. ताईंनी माझी भूमिका सांगितली, साहेब एका सालगड्याच्या घरातलं हे पोरग आहे. माझ्या वडिलांनं अनेक लोकांच्या दारामध्ये सालगडी म्हणून काम केलं. ताईंनी जो किस्सा सांगितला, 11 फेब्रुवारी 2018ला बबनराव लोणीकर साहेब हे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री होते, तुमच्याकडे आज जे खातं आहे ते. आणि महाराष्ट्राच्या स्वच्छता दूत म्हणून वक्तृत्व स्पर्धा असते, आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये मी तालुक्याला पहिला आलो, जिल्ह्याला पहिला आलो, विभागाला पहिला आलो. आणि राज्यामध्ये जेव्हा आमची स्पर्धा झाली तेव्हा त्या स्पर्धेचा निकाल लागायच्या वेळेला मी तिथं नव्हतो, कारण स्पर्धेत बक्षीस भेटेल नाही भेटेल माहीत नाही. पण माझा एक कार्यक्रम होता माजलगावला, आणि मी त्या कार्यक्रमाला निघून गेलो. त्यांनी सांगितला तो किस्सा, आणि मला फोन आला की महाराष्ट्राचा स्वच्छता दूत म्हणून तुमची निवड झाली आहे, 51,000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला मिळालं आहे. मी ज्या कार्यक्रमाला गेलो होतो त्याचं 25,000 रुपये मानधन होतं साहेब. ते 25 आणि हे 51, 76,000 रुपयाचं पारितोषिक मला मिळालं. मी घरी फोन केला, माझ्या बापानं, आईनं फोन उचलला, फोन स्पीकरवर होता. त्यांनी सांगितलं बरोबर आहे. फोन गेल्याबरोबर घरामध्ये आनंदाचं वातावरण, पण माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी होतं. माझी बहीण आलेली होती, माझ्या बहिणीने विचारलं एवढा आनंदाचा दिवस आहे, रडाय काय झालं? आणि माझ्या बापानं सांगितलं 70-75 हजारासाठी मी वर्षभर लोकांच्या दारात कामं करीत होतो. माझा पोरगा स्वच्छता दूत होऊन 1 दिवसामध्ये एवढे पैसे आणतोय, आयुष्यात दुसरं काहीच नाही कमवायचं. बाळांनो, तुम्हाला आयुष्यात काय यशस्वी व्हायचं आहे, का गुणवंत व्हायचं आहे? आज तुमच्यासोबत बाप इथं आलाय, आज तुमच्यासोबत इथं आई आली आहे. तुम्ही सत्काराला जेव्हा पुढे याल ना, तेव्हा संयोजकाच्या वतीनं तुमच्या मायबापालाही पुढे बोलवलं जाईल आणि त्याचा सत्कार केला जाईल. जो बाप आयुष्यात कुठल्याच सत्काराला पुढे गेला नाही ना, तो बाप आज तुमच्यामुळे स्टेजवर येतोय ना, ह्या एका गोष्टीसाठी तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे. एखादी पोरगी 10वी मध्ये मेरिटमध्ये यावी, 12वी मध्ये मेरिटमध्ये यावी, एखादा पोरगा 10वी 12वी मध्ये मेरिटमध्ये यावा, त्याचं बॅनर गावातल्या चौकात लागावं. त्या बॅनरकडं कुणीही बारकाईनं बघत नाही, पण छाती ठोकपणे सांगतो, तुमच्या गावातला परिसरातला एखादा पोरगा पोलीसमध्ये जावा, मिलिटरीमध्ये जावा, तहसीलदार व्हावा, कलेक्टर व्हावा, काही व्हावा, शिक्षक व्हावा, आरोग्य सेवक व्हावा, गव्हर्नमेंट जॉबला लागावा, आणि त्या पोराचं बॅनर गावातल्या चौकात लागू द्या. गावकरी त्या बॅनरकडे बघतील का नाही मला माहीत नाही, पण तुमच्या घरातला बाप नावाचा व्यक्ती दिवसभर त्या बॅनरच्या अवतीभोवती घुटमळत असतो, आणि जाणाऱ्या येणाऱ्याला डायलॉग न मारता फक्त बॅनरकडे बोट करून म्हणत असतो, हा जो आहे ना तो आपला आहे, याचा आनंद तुम्हाला तुमच्या बापाला द्यायचा आहे, म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचे. बाकी काहीच कारण नाही साहेब. यश 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 म्हणजे काय? तुम्ही तुमच्या बापाच्या आणि आईच्या चेहऱ्यावर किती मोठं समाधान देऊ शकता, हे तुमचं आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून यशस्वी व्हायचं आहे, हा ध्येय, हा विचार करून तुम्ही आतापासून तयारीला लागा. आज तुमचा इथं आणि पालक आलेत म्हणून जरा बोलू ना मोकळं साहेब, काय अडचण नाही ना?
पालकांना पण सांगणे, आता आलातच तुम्ही माझ्या समोर म्हणून, आलातच म्हणून, लेकरांकडून स्वप्न बघा, पण जे शक्य आहेत ना तेच बघा, तुमच्या पाया पडतो. पालकांची पण मानसिकता प्रचंड बिघडली आहे. बिघडली आहे म्हणजे काय? कर कर, शेजारची पिंकी करायली, तुला कराय काय झालं? कर. अगं पिंकी हुशार आहे, तुझी रिंकी हुशार नाही, जरा ऐकून घे. कर. कस काय करत नाही? राजस्थान कोटाची एक बातमी आली 6 महिन्यापूर्वी. राजस्थान कोटामध्ये GEE आणि नीटची तयारी करायला गेलेली पोरगी, तिनं सुसाईड केलं आणि सुसाईड नोट्सवर असं वाक्य लिहिलं की पप्पा मला माफ करा, आता माझ्याच्यानं हे होणार नाही. कारण त्या पोरीनं बापाला 10 वेळा समजून सांगितलं होतं की माझ्याच्यानं हे होत नाही आहे, पण बापानं शेजारच्या सोबत शर्यत लावली होती म्हणून त्या पोरीचा बळी पडला. म्हणून पालकांनी सुद्धा सांगणं आहे, जे शक्य आहे तेच करा. माझ्या मित्राचा बाप त्याला म्हणला वकील होय, घडलेला किस्सा आहे. पोरगा म्हणला मला नाही वकील व्हायचं, ते मला होय वकील. दोघाची हमरी तुमरी प्रकरण माझ्यापर्यंत आलं. ते पोरगा म्हणला महाराज तुम्हीच पप्पाला काहीतरी सांगा. मी आपलं काकाला बाजूला घेऊन गेलो, काका म्हणलं कशाला त्याला वकील करायला? ते म्हणला महाराज गप्पा, मला 3 चौघावर केस ठोकायची, वकील घरचाच असला म्हणजे फी लागत नाही म्हणून ह्याला वकील हो म्हणालो. अरे तुमच्या केससाठी त्या पोराची बाद केस का करताय म्हणून सांगणं आहे. आणि जरा यांना सदृढ करा. मी संभाजीनगरला राहिलो होतो साहेब, आमचं मराठवाड्याचं SSC बोर्ड संभाजीनगरला आहे आणि संभाजीनगरला एक रिचेकिंगचा फॉर्म भर, माझा एक तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि ते रिचेकिंगच्या तिथे गेलो मी भेटायला एक जणाला. एक 45 वर्षाची महिला लाईनमध्ये उभी होती रिचेकिंगच्या फॉर्मला. मी म्हणलं हिनं काय 17 नंबरचा फॉर्म भरला का काय, कसं काय ही डबल लाईनला? मला प्रश्न पडला ना. ब्रेक झाला, त्यांना पाणी हवं होतं. ते मला म्हणल्या बाळा पाणी आणून देतो का? मी आपलं पाणी बॉटल त्यांना नेऊन दिली. त्यांना म्हणलं काकू तुम्ही कसं काय? ते म्हणे माझ्या मुलासाठी आले. म्हणलं काय झालं आहे? थोडेसे कमी आले टक्के आणि त्याच्यामुळं रिचेकिंगला आले. म्हणलं मुलगा कुठं आहे? कालपासून त्यानं काहीच खाल्लं नाही, फारच टेन्शन घेतलं आहे त्यानं, त्याच्या चेहऱ्यावर स्माईलच नाही. 2 हाना ना, कसं काय स्माईल येत नाही? हाना थोडं, लईच टेन्शन घेतलं आहे. कुठं आहे तो? गाडीत बसलाय. काय करायला आहे? PUBG वगैरे खेळत असेल. टेन्शनमध्ये PUBG. आणि आई कुठं? लाईनला. मग मी म्हणलं काकू किती पडलेत? 98 पडलेत म्हणलं. किती? 98. गट 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 बाटलीभर पाणी पिलो मी. म्हणलं मग काकू रिचेकिंगला कसं काय? 2 गेले कुठे? म्हणलं गोव्याला गेले असतील फिराय, येतील 15 दिवसानं परत. नाही 2 गेले कुठे? माझा मुलगा आउट ऑफ होता, 2 मार्क्स गेले कुठे म्हणून रिचेकिंगला आलोय. अहो 98 पडले तरी हे दुःखी आहे आणि कोल्हापूरच्या एका पट्ट्याला 35च पडले. किती पडले? 35च पडले. त्यानं चौकात बॅनर लावलं, 35.80% होते त्याला. ग्राफिक्स डिझायनरकडे गेलं, 35 लहान केलं, 80 मोठं केलं. चौकात बॅनर लावलं, गावानं सत्कार ठेवला आणि सत्काराला उत्तर देताना म्हणलं तुमची काहीतरी गफलत झाली आहे. मला 35.80 पडलेत, 80 हा आकडा आवडला म्हणून मी मोठा केलाय, बाकी काही नाही. अरे 98 पडून हे दुःखी आहे, 35 पडून ते सुखी आहे. आम्हाला शिक्षणाची व्याख्या कळाली पाहिजे. म्हणून पालकांना सांगणं आहे, तुम्ही स्वप्न जरूर पहा, पण लेकरांवर बर्डन येईल इतके स्वप्न पाहू नका. यांना बोलायला कोणी नाही, हे तुमच्याशी बोलू शकत नाहीत, त्यांचा आवाज म्हणून मी बोलतोय. विचारा त्याला की खरंच तुझ्याच्यानं होतंय का? नसेल तर बाबा चल, नैराश्य वाढत चाललंय प्रचंड. मागच्या महिन्यात IIBला कार्यक्रम केला मी. IIBचे मेडिकलची तयारी करणारी सगळी पोरं माझ्यासमोर आणि त्यांना चॅलेंज देऊन आलो, याच्यापैकी एकानं जरी सुसाईड केली तर आपलं नाव बदला. कमी टक्के पडले म्हणून मेलं असं म्हणलं तर मी तवाच मारायला पाहिजे होतं. काय लावलंय काय आम्ही? शिक्षण म्हणजे काय? कुठलाच मार्क्स मेमो तुमचं आयुष्याचं गणित ठरवू शकत नाही. ही एक प्राथमिक गोष्ट तुम्ही अगोदर लक्षात ठेवा. बोलण्यासारखा प्रचंड मोठा विषय आहे. भावांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे, आयुष्यात तुम्हाला मायबापासाठी यशस्वी व्हायचं ही गोष्ट लक्षात ठेवा. समाज, गुरु हे सगळं आपल्याला धरून चालायचं आहे, दुसरं काहीच नाही. साहेब माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला. झी टॉकीजला आत्तापर्यंत माझे 32 एपिसोड टेलिकास्ट झाले. आता पुढच्या आठवड्यामध्ये एक शूट आहे. झी टॉकीजला माझी प्रचंड कीर्तनं झाली. महाराष्ट्रभर कीर्तनाचा जागर करत फिरतोय मी. आणि मी कीर्तनकार का झालो? हां, मी कीर्तन करतो, त्यात बी आता थोडं मोकळं बोलायला म्हणजे मी माझं परिचयामध्ये मी पाठवलं होतं, साहेब मी PhD करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये रामदास फुटाणेंचं समग्र साहित्य आणि आजची भाष्य कविता या विषयावर मी PhD करतोय. म्हणजे मी शिकल्याला महाराज आहे, ही डोक्यात ठेवा. म्हणजे आमच्या बी क्षेत्राचं असं झालंय,
काहीच जमाना गेलं ना, चला महाराज व्हा. आमच्या क्षेत्रात झाले. 10वीला एक पोरगा नापास झाला आणि त्याच्या बापानं मला फोन केलाय, काय चाललंय दादा? म्हणलं काय नाही, कार्यक्रम चालू आहे, पोराचा एक विषय गेलाय. मग काही तर करा. आता मी काय करू? मग काय बोर्डात ओळख आहे का काय? नाही नाही काही तर करा. म्हणलं काय करू सांगा? ते म्हणे पोरगं काय पास होत नाही, कुठं एखादी संस्था असली तर बघा. मी म्हणलं तिकडं एक गेलाय, इकडे एक पण निघायचं नाही. हे काय सोपं होय? मी कीर्तनकार का झालो साहेब? माझे व्याख्यान आहेत, मी कीर्तनं करतो. मी कीर्तनकार एकाच गोष्टीमुळे झालो. हा प्रसंग मला सांगणं गरजेचं वाटतं. माझा बाप मला कीर्तनकार हो म्हणला म्हणून मी कीर्तनकार झालो, दुसरं काहीच कारण नाही. आणि माझ्या खानदानातला पहिला महाराज आहे मी, पहिला महाराज. माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. एकदा एका मारवाडी समाजाच्या घरी माझे वडील नोकरीला होते आमच्याच गावात. आणि तिथं एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. माझा बाप घरी आला आणि घरी येऊन माझा बाप मला म्हणला, बाळा तुला काय व्हायचं आहे? म्हणून मला इंजिनियर व्हायचं आहे, मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी. माझे वडील म्हणले तुला इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, काय व्हायचं आहे ते होय, पण माझी इच्छा आहे तू एकदा कीर्तन केलं पाहिजे, तू महाराज झाला पाहिजे. मग मी म्हणलं कसं काय हे मधीच कसं काय? आपल्या घरात तर कोण नाही, घरात कोण नाही म्हणून तर तुला व्हायचं आहे. मी म्हणलं जमल का? आई म्हणली बघ ना बाप म्हणाला तर कर ना. वडील लय हुशार. वडील म्हणले ए करणं होत असलं तर कर, नाही तर उठ निघ इथून. म्हणलं चॅलेंज? चॅलेंज करता? आणि एक वाक्य लिहून घ्या, नको त्या आयऱ्या गैऱ्याची चॅलेंज ॲक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट करा, आयुष्यात यश मिळतं. म्हणजे बाप म्हणला म्हणून कीर्तनकार झाला. आणि मी उन्हाळ्याच्या सुट्ट्यातला महाराज आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे समर वॅकेशन. आमच्या गावाकडं समर वॅकेशन म्हणलं की काय गोष्ट होती माहिती का? चलती झाडे पाहूया मामाच्या गावाला. आणि त्यातली एक ओळ आवडायची मला, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळ्या शिकरण. खानदेशमध्ये आहे का अशी एखादी मामी रोज पोळ्या खाऊ घालणारी? आमच्या मराठवाड्यात मामीनं लेकराला भाच्याला बघितलं की तिचा डायलॉग ठरलेला असायचा, आलं हे दलिंदर, ह्याला का घरी खायला भेटत नाही का काय, ह्याच्या नादानं माझे लेकरं बिघडले. मग तुझे लेकरं त्यांच्या मामाच्या गावाला जाऊ दे, पण आम्हाला आमच्या मामाचं गाव पाहू दे ना. मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाच्या गावाला नाही गेलो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कट्ट्यावर बसून शिट्ट्या मारत आयुष्याची थट्टा करण्यापेक्षा बापाची चॅलेंज ॲक्सेप्ट करून कीर्तनाचा फेटा बांधणारा हा पोट्टा महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरायला लागला, फक्त बापाच्या चॅलेंजमुळं. महाराष्ट्रभर फिरलो. झी टॉकीजला माझा एपिसोड लागला साहेब. संध्याकाळी 6 वाजता माझा एपिसोड लागणार होता. अहो विचार करा, 10 वर्षापूर्वी माझ्या घरात टीव्ही घरच नव्हतं. आज टीव्हीवर पोरगं येणार, वर्तमानपत्रात बातमी आली तर लोक त्याचं कात्रण काढून स्वतःच्या नावाला अंडरलाईन करून चिटकून ठेवतात. आज पोरगं टीव्हीवर दिसणार आहे, 2 तास दिसणार आहे, जी सारख्या नेटवर्कवर दिसणार आहे. किती मोठा आनंद. गावात माझं बॅनर लागलं. माझ्या घरापासून 1.5 किलोमीटरच्या अंतरावर बॅनर होतं. माझे वडील दिवसभर बॅनरच्या भोवती होते. घरून जाताना माझ्याकडूनच 500 रुपये घेऊन गेले. कशाला? बॅनरपाशी उभा राहून सगळ्याला चहा पाजला माझ्या वडिलांनी. आणि माझे वडील एवढे हुशार, ज्या हॉटेलवर बॅनर लावलंय त्या हॉटेलमध्ये बसून चहा नाही पाजला, त्याच्या समोरच्या हॉटेलमध्ये बसून चहा पाजला. म्हणजे असा सुरकून पेलं की म्हणायचं आपलंय बरं. दिवसभर फिरले. 6 वाजता अख्ख्या गावात माझ्या वडिलाचा डायलॉग होता, टीव्ही लावाज, टीव्ही लावा, ओ टीव्ही लावाज. का? पोरगं टीव्हीवर आलंय. माझ्या वडिलाचा मित्र म्हणला आमची टीव्ही बंद आहे. अरे नवी घे पण तू लाव. एक जण म्हणला बॅलन्स संपलाय, मी रिचार्ज मारतो पण तू टीव्ही लाव. का? पोरगं टीव्हीवर यायलाय. संध्याकाळी 6 वाजले, काटा आलाय माझ्या अंगावर. संध्याकाळी 6 वाजले, वडील आले, सोप्यावर बसले, माझी एंट्री झाली. एंट्री झाल्याबरोबर मी स्टेजवर आलो. कॅमेरा माझ्यावर झूम झाला, क्लोजअपमध्ये कॅमेरा आला. माझ्या छातीवर असं नाव आलं. माझ्या बापाला वाचता येत नाही, माझ्या आईला वाचता येत नाही. माझा बाप माझ्या आईकडे बघून म्हणतं ए पोराचं नाव टीव्हीवर आलं. आणि माझी आई म्हणते गप्पा, मला दिसना का? वाचता तर दोघालाही येत नाही, दोघालाही वाचता येत नाही. आनंद टिपला. वडिलाच्या डोक्यात काय आलं माहीत नाही. प्रताप भाऊ, माझे वडील उठले, देवघरात गेले. देवघरातून माझ्या वडिलांनी पंचीपाळ आणला, हळद कुंकू आणलं. माझे वडील टी व्ही जवळ गेले, गळ्यात रुमाल होता तो रुमाल काढला. माझ्या वडिलांनी टी व्ही असा पुसला, टी व्हीला हळद कुंकू लावलं. वडील आले, टी व्ही समोर कीर्तन ऐकत बसले. संध्याकाळी जेवण करताना डायनिंग टेबलवर मी माझ्या वडिलांना विचारलं, बाबा अहो आपला टी व्ही नवा नाही, आज दसरा नाही, दिवाळी नाही, लक्ष्मी पूजन नाही, तरी जुन्या टी व्हीला तुम्ही हळद कुंकू का लावलं? आणि माझ्या बापानं उत्तर दिलं, जाऊ दे ना, लावलं सोड. म्हणलं मला ऐका, सांगा का लावलं?
आणि माझे वडील बोलून गेले, येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरा हिरो बघितला, आज माझा हिरो डबड्यात गेला म्हणून डबड्याला हळद कुंकू लावलं. त्या दिवशी मी माझ्या डायरीत एक वाक्य लिहून ठेवलंय. काय वाक्य आहे की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बापासाठी यशस्वी व्हायचं काहीच नाही. मागच्या महिन्यात लातूरला दयानंद सभागृहात कार्यक्रम केला. 6 PSI लोकांचा सत्कार माझ्या हातानं. आता PSIचा सत्कार मी करायलोय. माझा एकच डायलॉग होता, ओळख राहू द्या, जॉईन झाल्यास कुठं गाडी बिडी अडविली तर तेवढी सोडवून द्या, दुसरा काय आपला फायदा आहे, एवढंच फक्त लक्ष ठेवा. एवढंच. एक लांबजण्या नावाच्या गावातली मुलगी PSI झाली. अडाणी घरातला बाप, अडाणी शेतकरी घरातली पोरगी. सगळ्या कुटुंबाचा सत्कार झाला साहेब. आता मुलीच्या गळ्यात हार कसा टाकावा म्हणून मी तो हार घेतला आणि तिच्या बापाच्या गळ्यात टाकला. टेबलवर दुसरा हार होता. इतका भोळा बाप होता ना, त्यानं तो हार उचलला आणि माझ्या गळ्यात टाकला. सत्कार सोहळा झाला. स्टेजवरून पोरगी खाली उतरत होती. पोरीनं शेक हँड केला, तिच्या भावानं शेक हँड केला, स्टेजवरच्या सगळ्या लोकांनी शेक हँड केला. त्या अडाणी बापाच्या लक्षात आलं सत्कार झाल्याच्या नंतर हातात हात द्यावा लागतो. त्यानं माझ्या हातात हात दिला, बाजूच्याच्या हातात हात दिला, सगळ्याच्या हातात हात दिला. पलीकडून एक पोरगा ट्रे घेऊन येत होता, ट्रे घेऊन दुसऱ्या सत्काराचा. इतका भोळा बाप होता ना, त्यानं ट्रे हातात असलेल्या पोराचा हात घेतला आणि स्वतःच्या कपाळाला लावला. आपल्या बापाचा हा भोळेपणा आपल्याला स्टेजवर एक दिवस मिरवायचा आहे म्हणून आयुष्यात यशस्वी व्हायचंय, बाकी काही कारण. म्हणून लक्षात ठेवा, यश मिळवायचंय म्हणजे मिळवायचंय, मिळवायचंय म्हणजे मिळवायचंय. का यांची स्वप्न आपल्याला पूर्ण. आणि प्रतिकूल परिस्थितीचं रडगरानं करू नका. आज तरी तुमच्या पाठीमागं गुलाबराव पाटील साहेबांसारखं हे फाउंडेशन उभं आहे. साहेबांचा संघर्ष मला सांगायची गरज नाही. साहेब भाषणात सांगतात, एक टपरीवाला मंत्रिपदापर्यंत जाऊन पोहोचू शकतो. हे संघर्षाचं मुहूर्त मिळेल, उदाहरण आहे तुमच्या. संघर्षाला घाबरायचं नाही. आणि ज्याच्या वाट्याला संघर्ष येत नाही ना, त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही साहेब. हा, सॉक्रेटिस नावाचा तत्ववेत्ता सांगतो, ही नियती त्याच माणसावर संकट देते ज्या माणसामध्ये ती पेलण्याची क्षमता जास्त असते. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. नाही तर एवढूचं संकट आलं आणि तेवढूचं संकट आलं, काही नाही. संकटात तू एक असाही. पूजा भडांगे नावाची आमची कवयित्री आहे साहेब, ती असं लिहिते, संकटात तू एक असाही, स्वागताला मीच आहे. नीट ऐका, संकटा तू एक असाही, स्वागताला मीच आहे. तू बिलिंदर मान्य, पण मी तुझ्याहून नीच आहे. हे जोपर्यंत आम्ही संकटाला दाखवणार नाहीत ना, तोपर्यंत यश मिळणार नाही. म्हणून संकट आलं घाबरायचं नाही, कमी टक्के आले घाबरायचं नाही, जास्त टक्के आले म्हणजे हुरळून जायचं नाही. या 4-5 गोष्टी जरी तुम्ही लक्षात ठेवल्या ना, तरी मला वाटतं या कार्यक्रमाचं सार्थकीकरण आहे. साहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही गोरगरीब घरांच्या घरी जाऊन अन्नदान देताय. 100 लोक उपाशी राहत असतील तर त्यांच्या घरापर्यंत टिफिन जातोय. आम्हाला भजनामध्ये आम्ही म्हणायचो, कभी प्यासे को पाणी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. अरे अमृत देऊन उपयोग नाही. ज्याला खरंच तहान लागली ना, त्याला घोडभर पाणी जरी दिलं ना, तर जगातलं सगळ्यात मोठं पुण्य तुम्हाला लाभल्याशिवाय राहत नाही. ह्या साध्या साध्या गोष्टीत बोलण्यासारखा बराच मोठा विषय. आपण या निमित्तानं मला बोलवलं, या निमित्तानं तुम्ही माझा सत्कार केला, या निमित्तानं तुम्ही माझा सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आहेतच. आपल्याला यशस्वीची आहे ना वेळ, मला सांगा. बोलू ना, नाही थांबायचं असलं थांबतो मी. यशस्वी व्हायचं आहे सगळ्यांना, बरोबर आहे. मला एवढा किस्सा सांगतो आणि थांबतो. 3 Idiots नावाचा चित्रपट बघितला का? जरा पिक्चर बघायचा नाद आहे ना आपल्याला. 3 Idiots बघितले पाहिजे बरं. पिक्चर बी बघितले पाहिजे. आपलं फक्त त्या पिक्चरमधून काय घ्यायचं आपल्यावर डिपेंड आहे. हां, त्या 3 Idiots नावाच्या चित्रपटात एक डायलॉग आहे आमिर खानचा. तो म्हणतो, काबिल बनो, कामयाबी के पीछे मत भागो, काबिल बनो. हे आमच्या पोरांनी ऐकलं, पोरं काबिल बनले. कोणता काबिल बनले? आंधळा ऋतिक रोशन. मैं तेरे काबिल नाही, तू मेरे काबिल नाही. आंधळं उडू उडू फायटिंग करायले. ते आमचे आदर्श. मागं कबीर सिंग नावाचा चित्रपट रिलीज झाला. सगळेच पोरं दाड्या बिड्या वाढवून गॉगल बिगल लावून कबीर सिंग व्हा, 100% कबीर सिंग व्हा. पण बेवडा कबीर सिंग होऊ नका. मेडिकल कॉलेजचा टॉपर कबीर सिंग व्हा. ही एक साधी गोष्ट तुमच्या लक्षात यावी. 3 Idiots नावाच्या चित्रपटातली ती भूमिका मला आवडते. राजू रस्तोगी नावाचा पोरगा मेडिकलच्या त्या डीनच्या ऑफिसमधून खाली उडी मारतो. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं आणि ते गाणं वाजतं, जाने नहीं देंगे हमें तुम्हें. ते दोस्त त्याला जातात, सगळे त्याला आणतात. ते इथं भेंडीचा भाव लिहायला जातो, बरोबर आहे. तो होशमध्ये येतो. आता शेवट सांगतो,
होशमध्ये आल्याच्या नंतर त्याला सुट्टी होणार असते, व्हीलचेअरवर तो बसलेला असतो, तो बाहेर येतो, हॉस्पिटलमध्ये टॅक्सी येते आणि टॅक्सी आल्याबरोबर ती नर्स असं म्हणते क्या टॅक्सी आपने बुलाई है? तो राजू म्हणतो हाँ मैंने बुलाई है. फरहान म्हणतो क्यों, तू भी चल रहा है मेरे साथ? तो म्हणतो नहीं, जाते जाते तुझे तेरे घर पे ड्रॉप करूंगा और मैं इंटरव्यू के लिए जाऊंगा. क्यों, मैं क्यों नहीं जाऊंगा? तेव्हा तो तिकडून आमिर खानची करीना कपूर उभी असते, ती म्हणते क्योंकि मुझे नहीं लगता ये लेटर पढ़ने के बाद तुम इंटरव्यू के लिए जा पाओगे. क्या है उस लेटर में? अंग्रेज इस्तेवाल है, हंगरी से लेटर आया है, कोई अंग्रेज इस्तेवाल है जो तुझे अपना असिस्टेंट बनाना चाहता है, तेरे तस्वीर देखकर वो पगला गया है, कहता है कि स्टाइपेंड भी देगा, पेमेंट भी देगा. त्या फरहान नावाच्या पोराला आनंद होतो आणि त्या पोराच्या दुसऱ्या क्षणाला दुःख होतं. तो म्हणतो अब्बू नहीं मानेंगे, जा जा अब्बू को मना. 50 साल बाद इसी हॉस्पिटल के किसी कोने में बेड पर लेटा हुआ होगा, तब सोचेगा हाथ में लेटर था, दरवाजे पे टैक्सी थी, अगर घर जाता और अब्बू से बात करता तो जिंदगी कुछ और होती. जा. सगळा प्रसंग माहिती आहे. इकडे बापानं घरी लॅपटॉप घेतलेला असतो, आईला आनंद असतो, बाप आईला विचारतो क्या लगता है, पसंद आएगा जनाब को? इतक्यामध्ये दरवाजा वाजतो आणि दरवाजा वाजल्याबरोबर फरहान नावाचा पोरगा बापाला दिसतो. क्या हुआ, क्यों आए, आज तुम्हारा इंटरव्यू था? फरहान नावाचा पोरगा म्हणतो नहीं अब्बू, मैं इंजीनियर नहीं बनना चाहता. अब्बू नहीं बनना चाहते? लोग क्या कहेंगे, कपूर साहब क्या कहेंगे, फाइनल ईयर में आकर छोड़ दिया कहेंगे. नहीं अब्बू, अगर बन भी गया ना तो बहुत खराब इंजीनियर बनूंगा अब्बू, मैं फोटोग्राफर बनना चाहता हूँ अब्बू. वो रांचो अभी भी तुम्हारे दिमाग के साथ खेल रहा है? क्या चल रहा है, फिल्म देख कर आए हो, फिलोसॉफी मार रहे हो? तो मैं तो नहीं अब्बू, मैं आपको मनाना चाहता हूँ. कपूर साहब क्या सोचते हैं, लोग क्या सोचते हैं, इससे मुझे फर्क नहीं पड़ता. आप क्या सोचते हो इससे मुझे फर्क पड़ता है, क्योंकि मेरे रूम में एसी लगाकर खुद गर्मी में कपूर साहब नहीं आप सोए थे अब्बू, इसीलिए मैं आपको मनाना चाहता हूं. बापाला राग येतो, आई म्हणते छोड़ दो, परेशान है बेचारा, खुदा न करे राजू जैसा कुछ गलत कर बैठा, बस अब बचा ही क्या है, कुछ बोल पडेगे तो कूद पडेगे जनाब. बाप राग राग जातो, सोप्यावर बसतो आणि फरहान नावाचा पोरगा बापाच्या समोर गुडघ्यावर बसतो. तुम्ही हजारदा पिक्चर पाहिला, ही गोष्ट नाही पाहिली तुम्ही. फरहान नावाचा पोरगा बापासमोर गुडघ्यावर बसतो आणि लक्षात ठेवा, जो पोरगा मायबापासमोर गुडघ्यावर बसून मायबापाला मनवतो ना, तो पोरगा आयुष्यात कधीच अयशस्वी होत नाही. दुसऱ्या समोर गुडघ्यावर बसण्यापेक्षा आपल्या मायबापासमोर गुडघ्यावर बसणं किती महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. तो म्हणतो नहीं अब्बू, मैं आपको मनाना चाहता हूं, मगर तहे दिल से मनाना चाहता हूं. जिस रांचो को तुम भला बुरा कहते हो, उस रांचो ने आपकी और अम्मी की एक तस्वीर मेरे जेब में रखी है. खिशातून पॉकेट काढतो, फोटो दाखवतो. हम तो म्हणतो अब्बू, उसने एक ही कहा है कि जब भी तेरे दिल और दिमाग में सुसाइड जैसा स्टूपिड ख्याल आएगा, उस वक्त इस तस्वीर की तरफ देखना और सोचना कि जब तेरी पोस्टमार्टम की हुई बॉडी इनके सामने आएगी, उस वक्त हंसी कहाँ चली जाएगी. अब्बू, मैं आपके हंसी के लिए आपको मनाना चाहता हूँ, आपकी तस्वीर के लिए मैं आपको मनाना चाहता हूँ. आणि बाप त्याला परवानगी देतो, जा बेटे जिले अपनी जिंदगी, तेरा वो प्रोफेशनल कैमरा इसके बदले आ जाएगा ना, अगर कम पैसे पडे तो मांग लेना बेटे. म्हणजे एखादी गोष्ट बाळांनो तुम्हाला जर बापाला समजून सांगता आली, आईला समजून सांगता आली, तर तुम्हाला यश मिळेल, यामध्ये तिळमात्रही संशय नाही. तुम्ही स्वतःवर फक्त तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे. मी बोलणं, आम्ही तुम्हाला प्रेरित करणं, आम्हाला प्रेरणादायी वक्ते म्हणतात, हे कधी कधी टेन्शनचं काम असतं. आमची प्रेरणा लय जास्त का टिकत नाही साहेब. मी स्पष्ट बोलणारा पोरगा आहे, महाराष्ट्रात माझ्या इतका कुठलाच वक्ता स्पष्ट बोलत नाही. हे आमचं बोलणं म्हणजे काय माहिती का, आता येणं, थोडे वेळ वातावरण करणं, पाकिट घेणं, घरला जाणं. आमचं काय, तुम्हाला आतून आग लागली पाहिजे. मी एका स्पर्धा परीक्षा सेंटरवर गेलो, भलतं बोललो, एक पोरग चालू भाषणात डोकं आणून घेऊ लागला. असं मुंग्याच काढल्यारा म्हणला हे ना, हे म्हणलं म्हणला पुढच्या वर्षीपर्यंत इथंच का नाही बघ म्हणला, ह्याच्याच हातानं सत्कार घेतो. नोकरी म्हणजे अरे पोस्ट म्हणजे पोस्टच काढतो. पेटलो इष्टीत गेलं, रुमाल टाकला असा गाडीत बसायला, ते रुमाल कोणीतरी उचलला आणि मागं फेकला. हे आलं इष्टीत, रुमाल कुठं आहे, भांडणं झाले. अर्ध मी काय सांगितलं ते विसरून गेलो. मेसवर गेलं, उशीर झालता, मेस बंद झाली होती. मेसवाला म्हणला जेवाय नाही आज, उपाशी रूमवर गेलं. रूम पार्टनर म्हणला काय म्हणला अविनाश भारती, अरे खड्ड्यात जाऊ दे, बसाय जागा नाही, खायला काय नाही, त्याला काय लागले, संपलं. ते आमचं म्हणजे बाहेरून आहे,
मी माळकरी तरी एक उदाहरण देतो तुम्हाला. कोंबडीचं अंड माहिती ना? माहिती, आमच्याकडं कोंबडी अंड देते. कोंबडीचं अंड माहिती ना? मी माळकरी बरं का, पण ही गोष्ट पाहायला मुद्दामून साहेब गाड्यावर गेलतो. कोंबडीचं अंड 2 पद्धतीनं फुटतं. हे उदाहरण कळलं तरी माझं भाषण कळलं. कोंबडीचं अंड 2 पद्धतीनं फुटतं, 2 पद्धतीनं. तुम्ही जर आमलेटच्या गाड्यावर गेलात ना, त्या आमलेटवाला असं स्टाईलमध्ये फेकतोय, बरोबर आहे? झालं, आमलेट तयार, अंड्याचं अस्तित्व संपलं. ऐका, कोंबडीचं अंड जर बाहेरून फोडलं तर त्याचं अस्तित्व संपतं, आणि तेच कोंबडीचं अंड जर आतून फुटलं तर नव्या जीवाला जन्म देत असतं. तुम्ही आतून फुटणं काळाची गरज आहे. आता आमचं बोलणं काही नाही, तुम्हाला आतून आग लागली पाहिजे. हो, मी करू शकतो, मला हे करायचंय, बस एवढ्या 2 गोष्टी. विश्वास नावाची गोष्ट ठरली, स्वतःवर मी करतो, आणि विश्वास संपत चालला. किती संपलाय? एक पोरग राजस्थानमध्ये गेलं, राजस्थानच्या वाळवंटात सगळा हिरवागार निसर्ग पाहून, बरोबर आहे ना? अहो, राजस्थानच्या वाळवंटात फिरलं फिरलं फिरलं, तहान लागली, काय करावं कळना, पाणी शोधतंय, पाणी दिसना, मृगजळ दिसतंय, फिरलं 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 फिरलं, चक्कर आली, खाली पडलं, मरतो की काय अशी अवस्था. इतक्यामध्ये 50 फुटाच्या अंतरावर एक झोपडी दिसली. त्यानं म्हणलं आता कसं करावं, जावं का नाही? कारण माणसाचं वैशिष्ट्य, भूक लागले की पदार्थाचे वास येतात, आहे का नाही? माणसाचं असं झोप यायला लागली की मनन डुकल्या लागतात, हे वैशिष्ट्य आहे. ते म्हणला ही झोपडी खरी का खोटी आहे? जर आपण तिथपर्यंत जाऊन झोपडी खोटी असली तर माझ्या मनाचा भास असला तर प्राण एकवटला. झोपडीजवळ गेला, झोपडीचं फाटक उघडलं, आतमध्ये गेला. उदाहरण फार छोटं आहे. झोपडीमध्ये गेला, फाटक उघडलं, आणि फाटक उघडल्याबरोबर त्या झोपडीत एक हापसा होता. हापसा, हापसा कळतो? हापसाच म्हणतात ना साहेब, हापसा. हापसा कुठला हापसा? वाळवंटातला. आता वाळवंटातल्या हापशाला पाणी येईल का? बोला, येईल का? तरी त्यानं तो हापसा मारायला सुरुवात केली, जीव एकवटून पाणी मारायला सुरुवात केली, पण हापशाला काय पाणी आलं नाही. चक्कर आली, धारातीर्थी पडलं. वर बघितलं तर काय, ती झोपडी होती बांबूची, इळूची, आणि त्या झोपडीच्या पाचटामध्ये एक पाण्याची बॉटल होती अशी खुपसून ठेवलेली. त्यानं उठला, पाणी बॉटल घेतली, झाकण उघडलं असं, आणि असं पेणार. तेवढ्यामध्ये हे इथं जसं स्टिकर आहे तसं त्या झोपडीतल्या बाटलीवर स्टिकर होतं. हे जसं स्टिकर ना, मी पित नाही पाणी, पण बघा, ॲक्वावेल नावाचं स्टिकर आहे, तसं त्या बॉटलवर एक स्टिकर होतं. त्यानं तिची नजर स्टिकरवर गेली, स्टिकरवर वाचलं तर त्या स्टिकरवर लिहिलं होतं, या पाणी बॉटलमधलं पाणी हापशात टाका, जेणेकरून हापशातलं पाणी बाहेर येईल. आता वाळवंटातल्या हापशात बाटलीवर पाणी टाकल्यानं पाणी बाहेर येईल का? टाकावं का नाही टाकावं? टू बी, दॅट इज द क्वेश्चन. काय करावं कळना, टाकाव नाही टाकावं. टाकावून पाणी नाही आलं तर होती ती बी बाटली गेली. काय करावं प्रश्न पडला. पुन्हा काळजानं आवाज दिला, वाळवंटात होतास, चक्कर येऊन पडलास, झोपडी खरी आहे, हापसा खरा आहे, पाणी येत नव्हतं, पाणी बॉटल आहे, पाणी बॉटलमध्ये पाणी आहे. जर ते पाणी खरं असेल, हापसा खरा असेल, तर या स्टिकरवरची सूचनासुद्धा खरी असेल. विश्वास ठेव आणि पाणी बॉटलमधलं पाणी टाक. त्यानं पाणी बॉटलमधलं पाणी टाकलं, त्याच्या खाली दुसरी सूचना बारीक लिहिली होती, तुमचं पाणी पिऊन झाल्यास ही पाणी बॉटल भरा आणि जिथं होती तिथं नेऊन ठेवा. त्यानं पाणी पिला, पाणी बॉटल भरली, जिथं होती तिथं नेऊन ठेवली, पाणी पिला, झोपड्याचं फाटक लावलं, निघून गेला, बराच दूर गेला. आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, एक काळ होता, माझ्या काळामध्ये मी विश्वास ठेवला, पुढची पिढी विश्वास ठेवेल का नाही माहीत नाही. परत आला आणि परत येऊन सूचनेमध्ये फक्त एकच बदल केला, विश्वासानं पाणी बॉटलमधलं पाणी हापशात टाका, तुमच्या आयुष्याची तहान भागल्याशिवाय राहणार नाही. ही विश्वास नावाच्या शब्दाची ताकद तुम्हा सगळ्यांना समजावी. तुम्ही आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून, आई वडिलांवर विश्वास ठेवून, गुरुजनांवर विश्वास ठेवून, तुमच्यावर आज ऋण आहे, हा सत्कार केला म्हणजे हे ऋण आहे, आणि ते ऋण परत तुम्ही यशस्वी होऊन करावं, हा आशावाद तुमच्यासमोर व्यक्त करतो. या निमित्तानं आपण मला बोलवलं, तुमच्या मैत्रीचे किस्से मी अनंत राऊतकडून बरेच ऐकले साहेब. वा वा वा, काय मैत्री आहे दादा तुमची ही सगळी मैत्री आणि तुमची ही सगळी भूमिका. मित्र म्हणून तुम्ही सगळेजण एकत्रित येणं. खरं तर धनराजजी कासट सर हे माझ्या एक बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये आहेत. आणि दादा प्रताप दादा, तुमच्या सगळ्यांची मैत्री पाहून
अनंतराव तिथं बोलून गेलाय, पण मैत्रीची पण व्याख्या वर्तमानामध्ये बदलत चालली साहेब. मी मित्रामुळे इथं आलो आहे, अनंताचा मला फोन आला होता. मैत्रीची व्याख्या बदलली साहेब. माझ्या बड्डेला तुझी पार्टी, तुझ्या बड्डेला माझी पार्टी, बस एवढीच मैत्री झाली सध्या, आहे का नाही. माझ्या एका मित्रानं बड्डेला पार्टी दिली. आमचा एक कॉमन फ्रेंड माझ्या गाडीत होता, त्याला म्हणलं हाम्याला घेऊन येऊ का, ते मला नाही तू एकटा आहे. अरे म्हणलं हाम्या आपला कॉमन फ्रेंड आहे. नाही तू एकटा आहे. मी हाम्याला म्हणलं काय झालं, काय नाही म्हणलं सकाळी आम्ही एकमेकाला राम राम घातला, मग तुझं त्याचं खटकलं काय. मी त्याला बाजूला जाऊन फोन केला, म्हणलं मी बाजूला आलो आहे, हाम्याला का बरं नाही आणायचं. तो म्हणला नाही हाम्यानं माझी पोस्ट टाकली नाही, स्टेटस ठेवलं नाही, इन्स्टाला स्टोरी नाही, व्हॉट्सअपला मेसेज नाही, मग त्याला कशाला पार्टीला. लक्षात ठेवा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणारा, इन्स्टाला स्टोरी टाकणारा आणि फेसबुकला पोस्ट टाकणारा आपला मित्र नसतो. आयुष्यात आपली पोस्ट करणारा, आपली स्टोरी रंगवणारा आणि आपलं स्टेटस निर्माण करणारा आपला मित्र असतो. तुमच्या मैत्रीला कोणाची नजर लागू नये, कारण मैत्रीचं व्याख्या, माझं एक व्हिडिओ व्हायरल झाला की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा. तुमच्या मित्राच्या यादीत हे नाव एक ॲड करा की या जगाच्या या बाजारात जपून चाल मित्रा. मन लावू नाही का, जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की र मित्रा. तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत. तू सरळ मार्गानं चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत. जागोजागी कोल्हे कुत्रे आणि लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू ताठ मानेनं चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही. तू ताठ मानेनं चाल मित्रा, इथं स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल तर कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. ही भूमिका तुम्ही लक्षात ठेवा. हा कार्यक्रम उत्तरोत्तर असाच वाढत जावा. इवलेसे रोप लाभियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. तेव्हा संत नामदेव महाराज म्हणतात, हरिनाम वेली पावली विस्तार, फली पुष्पी भार ओल्हावली. अनेक फळं अनेक पुष्प तुमच्या या उपक्रमाला लाभावे, हा प्रचंड मोठा आशावाद व्यक्त करून बोलण्याच्या ओघात माझं काही चुकलं असेल, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर अंतःकरणापासून माफी मागतो. खरं बोलल्यामुळं कोणाला वाईट वाटलं असेल तर वाटू जा, ते वाईट वाटावं म्हणूनच मी खरं बोललो, कारण खरं बोलणं ही वर्तमानात काळाची गरज आहे. ते माझं स्पष्टपणानं मी खरं बोलण्याचं काम करतो आणि मी माझ्या भाषेत बोलतो साहेब. आता मी खानदेशमध्ये, आणि तुमचे पण भाषणं तुम्ही तुमच्या शैलीत बोलता म्हणून गाजले. आता मी PhD करतोय, मराठीत PhD करतोय, म्हणून मी लय शुद्ध मराठी बोलण्याचा आव आणीत नाही. मला बोलता येतंय ना, नाही तर मी तुमच्यासमोर बोलू शकलो असतो. विद्यार्थी मित्रांनो, आयुष्यात यशाची पायरी चढत असताना तुम्हाला वेगवेगळे संघर्ष समोर येतील. संकटांना तुम्हाला सामोरी जात मला जमतच नाही ते. मी माझ्या आईच्या भाषेत बोलतो. आता एवढ्या लांब आलोय, 3 दिवस झालं घराच्या बाहेर आहे. मी घरी जावं आणि घरी जाऊन म्हणावं, मातोश्री उठा बरं जाग्या व्हा. आपणास माहिती आहे, नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या मतदारसंघात त्यांच्या जन्मगावामध्ये आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी आम्ही गेलो होतो. मातोश्री तब्बल 12-13 तासाचा प्रवास करून आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत. मातोश्री हा अखंड प्रवास करत असताना पोटामध्ये थोडासा यज्ञकुंड सुरू झाला आहे. कावळ्यांची किवकिव वाढलेली आहे आणि ह्या भुकात्या आतडे तुटत असताना आम्ही तुमच्या चरणावर विनंती करतो, स्वयंपाकगृहामध्ये जा, अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करा आणि तुमच्या पवित्र करकमलांनी पंच नाही तर नाही खिचडी नामक एक तरी पक्वान्न पकवा आणि आमच्या पोटाचा अग्नी तृप्त करा. आई म्हणेल, ह्याला काय कुत्र चावलं, ह्याची गाडी कुठं ठोकली का, हे डोक्यावर पडलं, ह्याला नेमकं झालंय काय. पण तिथंच मी जाऊन म्हणावा, आई मला लय भूक लागली ग, रात्रीचे 1, 2, 3 किती वाजलेले असू द्या, आई गरमागरम करून लेकराला जीव घालते. आईला आईच्या भाषेत बोललेलं आवडतं, मला माझ्या भाषेत बोललेलं आवडतं. आणि मी या खानदेशमध्ये आलोय म्हणजे संत बहिणाबाईंच्या भूमीमध्ये आलोय. अरे ज्या बहिणाबाईंनी ही खानदेशीची गोडी मराठीला सुद्धा लावली, त्या उत्तर महाराष्ट्राच्या या विद्यापीठात बहिणाबाईंचं नामकरण झाल्याच्या नंतर बहिणाबाईंच्या या भूमीमध्ये आलो असताना एक कवी म्हणून त्यांनी जे आम्हाला दिलंय, या कविमनाला जे दिलंय, त्या भूमीकडून आपण सगळ्यांनी जावं. कार्यक्रमासाठी सगळेजण उपस्थित राहिले. साहेब, या भूमीशी माझं चांगलं नातं याच्यामुळं आहे, तापी बायो फर्टिलायझर म्हणून आपली इथली एक फार चांगली कंपनी महाराष्ट्रामध्ये सध्या कृषी क्षेत्रामध्ये काम करते आणि त्या कंपनीचे जे MD आहेत ईश्वर जयस्वाल साहेब,
त्यांचे आणि माझे जुने संबंध ते सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत. असंच प्रेम वाढतं राहावं. खरं तर प्रतापरावजी पाटील साहेब, विक्रमदादा पाटील साहेब, भाऊसो गुलाबरावजी पाटील फाउंडेशन, धनराजजी कासट साहेब आणि साहेब महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंत प्रत्यक्ष भेटल्याच्या नंतर मी तुमच्या प्रेमात पडलो. त्याचं कारण असं आहे, मी मोकळा आणि स्पष्ट बोलणारा माणूस आहे. लई राजकीय नेत्याचे कार्यक्रम केले मी, पण सगळे नेते उद्घाटन झालं अर्जंट काम आहे, अर्जंट काम आहे, अर्जंट काम आहे, पण भारावून गेलो एकाच गोष्टीमुळं की साहेब माझ्यासारख्या पोराचं ऐकण्यासाठी तुम्ही पूर्ण वेळ व्यासपीठावर बसून राहिलात, ही फार मोठी गोष्ट आहे. आणि जन्मभूमीतला कार्यक्रम आहे. जननी यह जन्मभूमि स्वर्ग से महान है, जिसके वास्ते यह तन है, मन है और प्राण है, जिसके कन कन में लिखा भूमि सस्य श्याम है, स्वतंत्र है यशोधरा, स्वतंत्र आसमान है. म्हणून एकदा जोरदार टाळ्या साहेबांसाठी द्याव्या, जोरदार. यानंतर विचार मंचावरल्या सगळ्या मान्यवरांसाठी जोरदार टाळ्या, पालकांसाठी जोरदार टाळ्या, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी जोरदार टाळ्या. साऊंड सिस्टीम कुठे ऑपरेटर दादा, फार फार धन्यवाद. माझा घसा बसलाय आणि हा कान डॅमेज झालाय सर्दीमुळं, पण तरी सुंदर सिस्टीम. वाजवा जोरात टाळ्या. हां, कॅमेऱ्यावाले आणि फोटोवाले टाळ्या वाजवा. माझे फोटो मला पाठवा, त्याच्यासाठी टाळ्या होत्या. आहे का नाही? सुंदर फोटो तुम्ही काढले, सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सगळ्या संयोजन टीमसाठी जोरात टाळ्या वाजवा. गुणवंत शोधणारे, गुणवंताची यादी करणारे, कार्यक्रमाची तयारी करणारे, इथं खुर्च्या टाकणारे, इथं सगळं स्टेज रंगवणारे, सजवणारे, सूत्रसंचालक, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या. हां, आणि शेवटी साहेब तुमच्यासाठी दोन ओळी की हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे. चंद्रशेखर गोखले असं लिहितात, हार किंवा जीत होणे हा खरा निर्णय नव्हे, जो दगा देईल त्याचा कट उधळला पाहिजे. एक मुंगी साकडे घाली त्या देवाकडे, एक माझ्या हातून पर्वत सरकला पाहिजे. होत गेली निर्मिती तो तसतसा झाला निळा, या नभाचा रंग आधी शुभ्र असला पाहिजे. हेच भरकटणे उद्या होईल मग माझी दिशा, फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे, फक्त माझा एकदा तारा चमकला पाहिजे. आपण मला बोलवलं, बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. साहेब जगलो वाचलो आणि तुमच्या टीमने विचार केला तर मी पुन्हा येईल. एकटा नाही आलो तर दोघं तिघं घेऊन येईल. 100% येईल. येईल म्हणजे येईलच, त्यात काही वाद नाही. आता हे बी ज्याला कळत नाही त्याच्याबद्दल लाख उपकार. कि कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहां से चला हूं मैं नई मंजिल की तरफ, आपके इस जलगांव से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. धन्यवाद.